आता बघा, जेव्हा परचेस केलं जातं, इनवर्ड सप्लाय घेतला जातो, त्याचा ITC मिळतो. आता याच्यामध्ये 3 प्रकारचे ITC आहेत. एक कॅपिटल गुड्सचा ITC, इनपुटचा ITC आणि इनपुट सर्व्हिसेसचा ITC. आता हे 3 सर्व्हिसची एकच कॅटेगरी आहे, पण गुड्सच्या केसमध्ये एक कॅपिटलाइज होणारे गुड्स आणि दुसरे जे परचेस करून सेल केले जातात किंवा मग प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरले जातात ते इनपुट्स आहे. आणि कॅपिटल गुड्स म्हणजे मशिनरी आहे, फर्निचर आहे, कम्प्युटर आहे, हे सगळं कॅपिटल गुड्समध्ये येतं. आता ह्याला कॅपिटल गुड्सला वेगळी ट्रीटमेंट देण्याचं कारण असं आहे की जर तुम्ही तिकडे जाऊन सेक्शन 18 मध्ये सबसेक्शन 6 बघा, याच्यामध्ये कॅपिटल गुड्स जर परचेस केले तर त्याचा उपयोग काय असतो? बिझनेसची इफिशियन्सी वाढवण्याकरता घेतलेले गुड्स आहेत, ते क्षमता वाढवण्याकरता बिझनेसची घेतलेले गुड्स आहेत. तर त्यामुळे ते गुड्स जर विकले गेले, विकण्याकरता घेतलेले नाही आहे, जर ते विकले गेले इन केस सप्लाय केले गेले इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी, याच्याविषयी भाष्य करतो सेक्शन 18(6) की ऑन विच जर ITC घेतलेला असेल, ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन, द रजिस्टर्ड पर्सन शॅल पे अन अमाऊंट इक्वल टू. याच्यावरती लायबिलिटी कशा प्रकारे येईल? जर त्यांनी कॅपिटल गुड्स, प्लांट अँड मशिनरी जर याचा सप्लाय केला असेल आणि त्याचा त्याने ITC घेतलेला आहे, तर त्याच्यावरती लायबिलिटी कशा प्रकारे येईल? द इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन द सेल कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी रिड्यूस बाय सच परसेंटेज पॉईंट्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. आणि समजा मी एक 6,000चा ITC घेतला असेल, ओके, तर हा ITC जो आहे याचा जो रूल दिलेला आहे, या रूलप्रमाणे असं आहे की या ITCला ही कॅपिटल गुड्स त्याने घेतलं आहे, तर ह्याचं एस्टिमेटेड लाईफ जे आहे हे 60 महिने. $60 months म्हणजेच किती होईल? 5 वर्ष. आणि तुम्ही क्वार्टरमध्ये पकडाल तर 20 क्वार्टर. आता जर 5 वर्षाच्या आत जर ती प्लांट अँड मशिनरी किंवा कॅपिटल गुड्स याचा जर सप्लाय केला गेला तर रिड्यूस करा त्याची व्हॅल्यू. ITC जे आहे रूलप्रमाणे काय होईल? रिड्यूस केल्याने समजा 25 महिने ही असेट वापरून विकली 25 मंथ्समध्ये, तर केवढ्याला विकली? ती विकून किती टॅक्स कलेक्ट केला? आता याचा वापर किती झाला? 25 मंथ्स, म्हणजे या 60 महिन्यामध्ये रिड्यूस केली जाईल त्याची व्हॅल्यू. रूलप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा 2,500नी व्हॅल्यू रिड्यूस होईल. हे जो ITC आहे तो 2,500चा युटिलाइज झालेला आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि 3,500चा ITC युटिलाइज होण्याकरता ती मशिनरी आणखीन 35 महिने वापरायला पाहिजे होती, पण त्यांनी नाही वापरली. तर ज्यावेळेस तो सप्लाय करेल त्यावेळेस ॲज पर सेक्शन 15 त्यांनी जी व्हॅल्यू डिटरमाइन केली आहे त्यांनी टॅक्स कलेक्ट समजा झाला 3,800, तर कुठली लायबिलिटी येणार नाही. पण समजा त्यांनी ITC समजा त्यातनं 3,500चा त्याला वापरायचा राहिला आहे, पण त्यांनी सप्लाय करून जर का 3,000 टॅक्स कलेक्ट केला असेल, तर 3,000 जास्त आहेत का 3,500 जास्त आहेत? विच एव्हर इज हायर, ही काय असेल? द टॅक्स ऑन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ सच कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी डिटरमाइन अंडर सेक्शन 15. त्याला जी काय वस्तू विकून कॉस्ट मिळत असेल मॅक्झिमम तेवढी तो मागेलच, पण त्यातून जो टॅक्स कलेक्ट होतोय तो जर 3,000 आहे आणि रिड्यूस करून जी व्हॅल्यू येते त्या व्हॅल्यूवरचा टॅक्स जर 3,500 येतोय, तर त्याला 3,500 हे पे करणं जरुरी आहे. या डिफरन्स ₹500 त्याची लायबिलिटी राहील. कॅपिटल गुड्स जर कोणी परचेस केल्या असतील त्या बॅलन्स शीटला दाखवल्या जातात कॅपिटलाइज करून, मशिनरी, प्लांट अँड मशिनरी आणि कॅपिटलाइज गुड. आता ह्यासाठी काय केलं जातं? दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस GSTR 9 भरला जातो, या GSTR 9 मध्ये हे 4 आणि 5 मध्ये आउटपुट टॅक्स बद्दल आहे आणि 6 मध्ये डिटेल्स ऑफ ITC अवेल्ड ड्युरिंग द फिनान्शियल इयर. त्या वर्षामध्ये आता GSTR 9 काय? ॲन्युअल रिटर्न आहे.
रिटर्न जर का एखादा टॅक्सपेअर मंथली भरत असेल किंवा क्वार्टरली भरत असेल तर त्याच्या सगळ्या व्हॅल्यू टोटली इयरच्या इथे येतात. त्यांनी इयरली किती ITC अवेल केला आहे. आता ITC जो अवेल केला आहे IGST मध्ये किती केला आहे ही कुठनं आलं. टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल याच्यामध्ये टेबल 4A मधनं या व्हॅल्यू इथे घेतलेल्या आहे. या व्हॅल्यू इथे 4A मध्ये घेतलेल्या आहे. आता 4A कशा प्रकारे येतो बघा. तुम्ही जर का फॉर्मॅट काढून बघाल मध्ये टेबल 4 मध्ये काय येतं 5 प्रकारचा ITC येतो. इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, इनवर्ड सप्लाईज. हे तुम्ही जे बघताय इकडे 1 2 3 4 5. आता 1 ते 4 मला आपल्याकडे होत नाही तुम्ही ते वापरणार नाही. 5वा सामान्य आहे कॉमन आहे ऑल अदर ITC. हा जो 2 लाख 1,50,000 आणि 1,50,000 आलेले आहेत. त्याच्यानंतर खाली रिव्हर्सल हा वेगळा विषय. ह्यातनं किती आले तो आकडा इथे ऑटो पॉप्युलेट होईल टोटल. आणि त्यानंतर इनपुट्समध्ये किती ITC घेतला याचा ब्रेकअप इथे द्यायचा आहे. कॅपिटल गुड्स नाहीच आहे त्यामुळे देणारच नाही. सर्व्हिसेस इनपुट सर्व्हिसेस नाही देणारच नाही. पण जर का असतील तर आणि आत्तापर्यंत कसं झालं आहे 17-18ला काही ब्रेकअप द्यायचा नव्हता की सगळे इनपुटमध्ये टाकून द्या. मग जसं पुढे त्यांनी असं केलं की कॅपिटल गुड्स आणि इनपुट सर्व्हिसेस एकत्र दाखवलं चालेल पण कॅपिटल गुड्स वेगळे दाखव. मग कॅपिटल गुड्सचं महत्त्व काय आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती कॅपिटल गुड्स घेतो तर त्याचा ITC इलेक्ट्रॉनिक क्रेडिट याला जमा होतो. ऑब्व्हियसली पुढचे काही महिने त्याला कॅशमध्ये लायबिलिटी पे करायला लागत नाही. मे बी 2 महिने 4 महिने 1 वर्ष 2 वर्ष त्या कॅपिटल गुड्स किंवा प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती मोठी अमाऊंट आहे त्यावर डिपेंड आहे ITC किती येईल. म्हणजे नॉर्मली जे परचेस सेल केलं जातं त्यामध्ये जे काही व्हॅल्यू ॲडिशन होतं तो टॅक्स तो कलेक्ट करतो आणि इनपुटवरती क्रेडिट क्लेम करतो. पण जर का कॅपिटल गुड्सचा मोठा अमाऊंट ITC जर का इलेक्ट्रॉनिक क्रेडिट याला आलेला असेल तर पुढचा बराच काळ काय होतं म्हणजे जर का ज्याचं एस्टिमेटेड लाईफ 5 वर्ष आहे तर त्यांनी 5 वर्षामध्ये तिथे कॅपिटल गुड्स किती घेतले आहेत हे रेकॉर्ड झालं. आणि तुम्ही जर का चेक केलं की किती हेवीमध्ये त्यांनी क्रेडिट लेयरनीच लायबिलिटी सेट ऑफ केली आहे. मग ती कॅपिटल गुड्स किती आले दरवर्षी जेव्हा GSR 9 भरेल हे तर जेव्हा ITC घेतो दर महिन्याला तेव्हा त्यामध्ये ब्रेकअप येत नाही असा की ITC सर्व्हिसेसचा किती आहे इनपुटचा किती आहे कॅपिटल गुड्सचा किती आहे. सर्व्हिसेस आणि इनपुटचा ITCचा पुढे काही इम्प्लिकेशन नाही आहे पुढच्या काळामध्ये. पण कॅपिटल गुड्सचं 5 वर्ष आहे आणि 18चा ॲप्लिकेबल आहे. जर त्यांनी कॅपिटल गुड्स विकले असतील पहिली गोष्ट घेतले असतील तर गव्हर्नमेंटला कळणार कुठे. तर ते समजण्याकरता ते कळण्याकरता जेव्हा GSR 9 भरला जाईल तेव्हा इथे कॅपिटल गुड्स किती आले म्हणजे एवढा जास्त ITC आला कसा काय. ज्यावेळेस स्क्रुटिनी केली जाईल स्क्रुटिनी करताना बघेल की एखाद्या वर्षामध्ये एका महिन्यात त्यांनी जास्त जरी परचेस केलं आहे तर ते परचेस त्यांनी कॅपिटल गुड्स केले होते का हे त्यावेळेसचं कळणार नाही. मंथली रिटर्नमध्ये किंवा क्वार्टरली रिटर्नमध्ये ते कळणार नाही. जेव्हा GSR 9 बघेल तेव्हा कळेल साधारण किती ITC अपेक्षेमध्ये दर महिन्याला किती येतो त्या महिन्यात किती जास्त आला. आणि मग ज्या वेळेस तो त्याचा 2B बघेल 2A बघेल त्यात कळेल की त्यांनी काहीतरी मशिनरी परचेस केली आहे. 2A किंवा 2Bतच कळतं की परचेस काय केलं आहे. त्यातनं एक अंदाज लावता येईल की बहुतेक हे कॅपिटल गुड्स किंवा त्यांनी प्लांट अँड मशिनरी परचेस केलेली आहे आणि ती इकडे दाखवली आहे GSR 9 मध्ये. म्हणजे कन्फर्म होईल की एक पर्टिक्युलर मंथमध्ये फार मोठ्या अमाऊंटचं परचेस झालं आहे आणि ते बहुतेक जे कन्फर्म होईल की ते कॅपिटल गुड्सच असेल. आणि मग जर त्याच्याकडे माहिती उपलब्ध असेल त्यांनी जेव्हा रजिस्ट्रेशन घेताना HSN कोड भरले त्याचा बिझनेस कुठला आहे कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे त्या प्रकारांना अंदाज येईल की त्यांनी त्या बिझनेस करता घेतलेली ती मशिनरी आहे किंवा कॅपिटल गुड्स आहे.
आता ते कॅपिटल गुड्स ज्यावेळेस तो विकेल त्यावेळेस HSN कोड टाकेल आणि तो HSN कोड GSR 1 मध्ये दाखवणं अपेक्षित आहे. सगळे GSR 1 मध्ये HSN कोड टाकत नसले तरी तिकडे ती माहिती देणं ॲक्च्युली बंधनकारक आहे, द्यायला पाहिजे ती माहिती. ती मशिनरी कधी घेतली हे 2A किंवा 2B ना कळेल आणि जर का ती सप्लाय केली असेल तर ती रिपोर्ट होईल HSN कोडमुळे, कळेल की ती कॅपिटल गुड्स विकलेत. मग स्क्रुटिनी करणारा जो व्यक्ती असेल त्याला हे लक्ष द्यायचं आहे की कॅपिटल गुड्स त्यांनी घेतलेले होते हे विकलेत का कधी, आणि विकले असतील तर त्यांनी 18(6) प्रमाणे त्याला लायबिलिटी येत होती का. एखाद्याने नंबर कॅन्सल केला असेल तर त्याला लायबिलिटी पे करणं अपेक्षित आहे. नंबर ज्यावेळेस कॅन्सल करतो त्यावेळेस ही लायबिलिटी येणार. कॅपिटल गुड्स किती होते मी त्याचा ITC घेतलेला आहे, स्टॉकमध्ये गुड्स किती होते त्याचा ITC घेतलेला आहे. मग ते डीम्ड सप्लाय मानले जातात आणि तेवढी लायबिलिटी त्याला पे करायची असते नंबर कॅन्सल करत असताना. त्यामुळे 18(6) महत्त्वाचं आहे. आणि मग GSR 9 मध्ये पण ही माहिती येते. बघा GSR 9 मध्ये काय येतं लक्षात घ्या, मी परत तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला GSR 1 आणि 3B आता थोडं त्यांना फॉर्मॅट चेंज करायचं आहे, त्यामुळे अजून त्यांनी या वर्षीचा आणलेला नाही आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेस 22-23 होतं एप्रिलला GSR 9 आलेला होता, आता नाही अजून आलेला. सप्टेंबर आला, अजून संपत आला तरी अजून तिकडे दिसत नाहीये. जे GSR 1 ला भरतो, GSR 1 ला काय भरतो, आउटवर्ड सप्लाय, डिटेल्स ऑफ ॲडव्हान्सेस इनवर्ड आउटवर्ड सप्लाईज मेड ड्युरिंग फायनान्शियल इयर ऑन विच टॅक्स इज पेबल. इनवर्ड सप्लाय कुठला, जे परचेज केला ज्यावर टॅक्स भरायचा ते, आणि आउटवर्ड सप्लाय रिबीट टॅक्स भरला जातो. बाकी ह्याच्यावर मी बघाल तर जे आउटवर्ड सप्लायवर मी दाखवलंय B2B आणि B2C हे दिसतंय किती व्हॅल्यू आहे, B2B ची किती व्हॅल्यू आहे, ही टोटल केली 12 महिन्याच्या GSR 1 ची, ती इथे टाकली. त्याचा जो टॅक्स आहे तो इथे आला. झिरो रेट सप्लाय केलाय का, एक्सेप्ट सप्लाय टू सेज, सेजचा वेगळा कॉलम दिलाय, डीम एक्सपोर्ट वेगळा दिलाय, ॲडव्हान्स इनवर्ड सप्लाय ज्यावर RCM मध्ये टॅक्स भरला ते वेगळं दिलंय, आणि याच्या क्रेडिट नोट खाली दिलंय. पण संपलं. जे तुम्ही GSR 1 ला बघाल त्याच्या टोटल करून व्हॅल्यू इथे येतील. आणि जो एक्झाम सप्लाय, नील रेट सप्लाय तो याच्यामध्ये येत नाहीये, कारण ज्याच्यावर टॅक्स लागतो तेवढं तिथे आलेले आहेत. टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय इथे आलेत. आता इथे झिरो रेट सप्लाय कशा प्रकारचा आहे, ऑन पेमेंट ऑफ टॅक्स आहे, पण LUT किंवा बॉन्ड वापरला असेल तर टॅक्स लागत नाही, तो इथे दिसतोय का नाही, ज्याच्यावरती टॅक्स लागत नाही अशा प्रकारचे आउटवर्ड सप्लाय इकडे आहेत. टॅक्स इज नॉट पेबल, ज्याच्यावर टॅक्स भरायला लागत ते इकडे. एक्झाम्प्टेड, नील रेटेड, नॉन GST आणि त्याच्या क्रेडिट नोट. काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुम्हाला GSR 1 जर का व्यवस्थित कळला असेल, टोटल 12 महिन्याच्या GSR 1 मधनं या व्हॅल्यू इथे येतात. कळलं एवढं. त्याप्रमाणे ITC जो घेतलेला आहे, 3B जो अवेल केला, ITC युटिलाइज केला, युटिलाइज पुढची प्रोसेस आहे. पहिले त्याने जो अवेल केला ती अमाऊंट इथे आली, त्यातला ब्रेकअप द्यायचा इकडे काय, गुड्स इम्पोर्ट केले असतील, बाकीच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. इनवर्ड सप्लाईज, ठीक आहे. आपण काय करतो, ऑटो कॉपरेट झाला ITC येतो
आणि त्यानंतर जो रिव्हर्स करायचा आहे, तो रिव्हर्स करायचा खाली इकडे ITC रिव्हर्स दिसलाय किंवा रिड्यूस करायचा आहे. ही अमाऊंट काय होते, ह्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट कमी होते आणि नेट ITC अवेलेबल खाली दिलाय, याप्रमाणे ही अमाऊंट येईल. म्हणजे फायनली हा अवेल होईल. आता पहिले जेव्हा हा आलेला आहे इकडे, हा 4A मध्ये आलाय, या 4A मधला यावेळेस मी इकडे हे देईन आकडा की इनपुट्स किती आहे, कॅपिटल गुड्स किती आहे आणि इनपुट सर्व्हिस किती आहे. त्यावेळेस काय होता, हा जो इथे नंबर दिलाय, हा नंबर या 8 मध्ये इथे खाली हे बघा 2A ना किती आलाय दिसते इथे, आणि 2A ना इथे आलाय, त्याच्या खाली बघा ITC ॲज पर सम टोटल ऑफ 6B, 6व्या टेबलमधना ही जी अमाऊंट आली ती इकडे आली. मग 2A किती आकडा आला होता, आता 2A आला होता 10,83,000 आणि 3B किती घेतला. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं की 3B जो ITC घेतला जातो, मी एप्रिलला समजा एक्झाम्पल मी जो ITC अवेल करीन तो फक्त एप्रिल महिन्यातच असेल का, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चमधले काही इनवॉइसेस जे काय सप्लायरनी दाखवले नव्हते, रिटर्न उशिरा भरले, ते माझे एप्रिलला पण येतील. आणि यावर्षी मी जेव्हा लास्ट महिना आहे मार्चचा रिटर्न भरतो त्यावेळेस पण काही इनवॉइसेस आलेले नाही आहेत, मे बी जानेवारी फेब्रुवारी मार्चचे, ते मग पुढे एप्रिलमध्ये मे जूनमध्ये जातील. म्हणजे एका वर्षाचा ITC दुसऱ्या वर्षामध्ये घेता येतो अप टू 30 नोव्हेंबर. त्याप्रमाणे काय होतं, 2A मध्ये आला आहे, 2A तर वर्षाचा आहे, 2A तर एप्रिल टू मार्चचा आहे ना. मग इथे काय होतं, केव्हा केव्हा हा आकडा 10,83 दिसतो तुम्हाला, खाली 10,85 असू शकतो, कळलं. कारण की या वर्षाचा ITC घेतला प्लस अगोदरच्या वर्षाचा पण घेतला, अशा प्रकारे काय होईल, जास्त होईल आकडा. म्हणजे इकडे 10,83 आहे, इकडे 10,85 होऊ शकतो, म्हणजे एक्स्ट्रा ITC घेतला असं वर्करनी बघता दिसेल, असं वाटू शकतं. पण जर तुम्ही प्रॉपर त्याचा 2B बघाल की 2B मध्ये असे मागच्या वर्षातले फिनान्शियल इयरमधले ITC आलेले दिसले तर लक्षात येतं की अरे हा ITC त्यांनी बरोबर घेतला आहे, ॲज पर लॉ घेतला आहे. पण इथे आपल्याला काय दिसतं, जसा फॉर्मॅट आहे, जर वरती 2B टाकला ना, इकडे 2Aच्या ऐवजी 2B टाकला तर आकडा मॅच होईल. 2B किती आले, 3B किती घेतले, पण वरती 2A दिल्यामुळे काय होतंय, हा आकडा असाच होणार. आणि खाली कॉलम जो आहे इथे ITC ऑन इनवर्ड सप्लाईज, इथे काय म्हटलंय, रिसिव्ह ड्युरिंग फिनान्शियल, म्हणजे ह्यातला पण आहे ना 104 पुढच्या वर्षी घेतला गेला आहे. जर इथे अजून एक असा एक ऑप्शन दिला असता की असा किती ITC आहे जो मागच्या वर्षीचा या वर्षी घेतला आणि या वर्षीचा पुढच्या वर्षी घेतला, तर हा आकडा मॅच झाला असता. कारण 2A मध्ये या वर्षीचा आहे ना, मग त्यात मागच्या वर्षीचा किती आहे आणि तुमच्या 2A जो आलाय तर तुम्ही पुढच्या वर्षी किती अवेल केलाय, हे दोन आकडे दिले. एक्झाम्पल बघा इकडे की जर का इकडे मला 100 रुपये 2A आले, आता इकडे 110 दिसत आहेत, तर का दिसत आहेत, हे 110 मधले मी असं लिहिन इकडे 110 दिसत आहेत, पण ह्यातले जे या 2A म्हटलं तर काय होईल, एप्रिल टू मार्च मधला ITC जो आहे 22-23 मधला तो 100 आहे. पण ITC 3B किती घेतला, एप्रिल टू मार्चमध्ये जो ITC अवेल केला तो 3B मध्ये एप्रिल टू मार्चमध्ये 110 कसा काय आला, तर ह्याच्यामध्ये 15 जे आहेत हे मायनस केले तर 95 होतील. सांगेन हे 95 जे आहेत ना, हे यात 110 मध्ये ते अगोदरचे आहेत जे 21-2200 होते, असे आहे. असं असू शकते ना, मग तुम्ही 95च घेतला का, की समजा इकडे हे 10 कमी केले, इथे 100च घेतला, मग 100 2A आला आणि 100 घेतला ठीक आहे. पण जर इथे मी म्हटलं की 115 होते, मग 5 कुठे घेतला, 5 अजून पुढच्या वर्षी घेतला,
अशा प्रकारे 2 तिकडे जर कॉलम दिले त्यांनी तर ते आकडा मॅच होईल, अदरवाईज तो मॅच नाही होणार. म्हणजे हे तुम्ही इथे 15 म्हटले, 15 ते मायनस होतील आणि 5 ॲड होतील कारण ते पुढच्या वेळेला घेतले. म्हणजे 55 प्लस 10 100 आलं आहे, पण त्याचा ब्रेकअप मिळत नाही की या वर्षीचा किती आहे, जो पुढच्या वर्षी घेतला आणि मागच्या वर्षीचा या वर्षी किती घेतला. ITC अवेल तर त्रिभुज होतो, पण तो फिनान्शियल इयरमध्ये काही ITC मागच्या वर्षीचा या वर्षी येईल आणि या वर्षीचा पुढच्या वर्षी येईल. त्यामुळे इकडे डिफरन्स येईल, इथे डिफरन्स येईल आणि मग इथे खाली जो आकडा काढला आहे डिफरन्स, हा आकडा असा आहे आणि ते असे धरून चालले. फॉर्मॅट ज्यांनी बनवलं आहे ते धरून चालले की हा ITC मी घेतलेला नाही आहे. लक्षात घ्या काय धरून चालले की हा ITC मी घेतलेला नाही आहे. आता जर मी बोललो असो की बा याच्यामधला मी एवढा जो तो मागच्या वर्षी यावर्षी घेतला आहे तर 0 आला असा आकडा, पण तो कॉलम नसल्यामुळे हा ITC तुम्ही का नाही घेतला. ITC अवेल्ड बट नॉट अवेल्ड, ITC अवेलेबल बट नॉट अवेल्ड. मला अवेलेबल होता पण मी अवेल नाही केला, असं आहे का. मग ह्याचं मला खाली उत्तर द्यायचं आहे. ITC अवेलेबल बट इनएलिजिबल. ITC आला होता पण तो ब्लॉक क्रेडिटमधला होता. तसंच आणखीन काय कारण आहेत, यातलं कुठलं कारण मी दिलं तर मग ही व्हॅल्यू जी आहे ही खाली IGST क्रेडिट अवेल्ड ऑन इम्पोर्ट डिफरन्सेस ITC अवेल बट नॉट अवेल्ड. म्हणजे ही जी अमाऊंट आहे खाली टोटल काय शेवटी टोटल ITC टू बी लॅप्स. म्हणजे या इयरमध्ये किती ITC असा आहे जो घेतला नाही म्हणून लॅप्स झाला. लॅप्स नाही झालेला, एवढी अमाऊंट मी पुढच्या वर्षी घेतली किंवा मागच्या वर्षी या वर्षी घेतले म्हणून तो आकडा डिफरन्स आहे. पण ते त्यातही तुम्हाला कुठल्या इनवॉइसचा कुठे घेतला एवढं बारकाईने बघायला लागेल. टुबीत तुम्हाला टुबीत कळेल ना, ते टुबीत कळेल. एवढा खूप वेळ घालावा लागतो आणि एवढं करून हे वर्किंग बरोबर असेलच याची पण काही गॅरंटी नाही. यांनी जे आकडे काढून दिलेत ह्यात जर कुठे त्यांच्या टेक्निकल मिस्टेक असेल तर त्यात परत गडबड होते. मी 3-3 दिवस झालं एकेकावरती असं एक काढण्यामध्ये, हे फक्त एक काढण्यामध्ये परत परत ते येत नाही, आकडा मॅच येत नाही, मी कुठे चुकतोय. कारण त्यामध्ये परत अमेंडमेंट वगैरे असल्या तर तो परत गडबड, ती परत गडबड होते. म्हणजे एक 28%चा गुड्स त्याचे 18 झाले तर 28 कधीपर्यंत होते, 18 झाले. मग त्यांनी 28च बिल बनवलं, पण नेक्स्ट मंथ सांगितलं ते 18 झालं, ते 18 करा. मग तसे 2818 केलेत, त्यामध्ये ते आकडे परत गडबड करतात, ते मॅच होत. ज्याचं काहीच नाही आहे, अमेंडमेंट वगैरे काहीच नाही आहे, त्याचं मॅच होतं. पण जिकडे अमेंडमेंट झाल्यात तिकडे हा आकडा मॅच होईलच, गॅरंटी नाही काय. हे 17, 18, 18 अमेंडमेंटमध्ये मला प्रॉब्लेम आले, असं आहे ते. बऱ्याच वेळा ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू मॅच झाल्या. आपल्याकडे जे काय डॉक्युमेंट्स आहेत, जे अपलोड केलं आहे आणि जे ते दिसतंय ते मॅच झालं तर ओके ना सगळं. पण जर मॅच होत नाही तर मी बघतो चुकते कुठे माझं. ते माझ्याकडे जे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आहे मी तेच 1 मध्ये टाकलं आहे, तेच 3 टाकलं आहे. टोटल मिळून माझी एवढी येते त्या 1ची आणि 3ची, आणि इथे वेगळी दिसते कशी काय. मग कोण चुकतोय, समजलं एवढं. आता जर का रिव्हर्सल करतो इकडे, आता रिव्हर्सल ज्यावेळेस करतो, आता मध्ये काय केलं परत ही अमाऊंट जी येते ना याच्यामध्ये क्रेडिट नोट डेबिट नोट विचारात घेऊन ही अमाऊंट काढत होते. ऑटो कम्प्लीट ज्यावेळेस करायला लागले त्यावेळेस त्यांनी इथे असे हा फॉर्मॅट येण्यापूर्वी, हा फॉर्मॅट कधीपासून आला, हा 2022 जुलैमध्ये दिला. हे सर्क्युलर जे आहे तुम्ही बघताय, हे सर्क्युलर आलं, सर्क्युलर 172 2022, 6 जुलै. म्हणजे जुलैचा रिटर्न जेव्हा भरला मी 2022चा त्यावेळेस याप्रमाणे त्यांनी दिलं की कशा प्रकारे ऑटो कम्प्लीट होईल, कशा प्रकारे रिव्हर्सल करा. पूर्वी आम्ही काय करत होतो, जसं इकडे हा जो आकडा आहे, जर मला ITC 2 लाख न घेता 1,90 घ्यायचा आहे तर इथे 1,90 टाकत होतो. म्हणजे हा जो खालचा भाग जो आहे हा विचारानेच घेतला जात नव्हता. मग त्यांनी हे सर्क्युलर दिलं आणि त्यात त्यांनी हे दिलं की तुम्ही काय करा, इकडे ही अमाऊंट ऑटो कम्प्लीट झाली आहे, तुम्ही खाली इकडे त्याचं ITC अवेल तुम्ही करत नाही आहात. जर नॉन परमनंट रिव्हर्सल आहे तर इथे टाका, नॉन परमनंट अदरमध्ये टाका, परमनंट रिव्हर्सल 17/5 मध्ये आज ब्लॉक आहे, उद्याही ब्लॉकच असेल ते यात टाकून द्या. माझ्याकडे आता इनवॉइस नाही आहे,
गुड संपूर्ण आलेले नाही आहेत तर मी ITC घेऊ शकत नाही या महिन्यात, असं आहे. मग इथे अदरमध्ये टाका. म्हणजे हा नॉन परमनंट रिव्हर्सल आहे. आत्ता घेऊ शकत नाही. ज्या कंडिशनवरती रिस्ट्रिक्शनवरती ITC मिळतो त्याप्रमाणे आत्ता घेता येत नाही, पुढे घेता येणार आहे तर अदरमध्ये दाखवा. आणि बँक आहे, रूल 38 लागतो. अपॉर्च्युनिमेंटला 42-43, 17-5 यात जे ब्लॉक आहे क्रेडिट ते परमनंट ब्लॉक आहे. एवढा ITC ह्यातनं कमी झाला, हे रिपोर्टिंग पाहिजे त्यांना, म्हणून हे सर्क्युलर काढलं. हा रिव्हर्सलचा भाग कोण वापरत नव्हतं, पण यात त्यांनी क्रेडिट नोट टाकल्या आणि त्या क्रेडिट नोटमुळे काय गडबड झाली, इथे जी अमाऊंट यायला लागली याच्यामध्ये क्रेडिट नोटची अमाऊंट नाही आहे. आता मी ITC जेव्हा अवेल केला तेव्हा इकडे 10-93 दिसत ना तुम्हाला, मी अवेलच केला आहे 10-72, त्यात त्यांनी क्रेडिट नोट वजाच नाही केला. लक्षात घ्या. आता हे 10-93 ते मी इथे टाकले बघा, मी काय म्हटलं लक्षात घ्या. मी 10-93च्या इथे खाली 10-72 का घेतले, कारण ह्या 10-93 मध्ये त्यांनी क्रेडिट नोट विचारत नाही घेतलेला. आणि इकडे 10-72 आहे जो मी ITC घेतला क्रेडिट नोट वजा करून, आता असंच येतं. मग त्याने नंतर करेक्शन केलं आहे ऑटोमेटेड होताना. आता हे 10-93 जे मी वर टाकले असते तर 10-93 या इथे येतात. हे 10-88 आहेत, 83 आहेत ना, हे 10-72 आहे, इकडे 10-93 येतील. म्हणजे सगळं काय दिसतं, 10 ITC एक्स्ट्रा घेतला. अरे पण 10,000च्या क्रेडिट दाखवू कुठे मी, आलं लक्षात. म्हणजे मी जेवढा 2A आला होता त्यापेक्षा जास्त ITC अवेल केलेलाच नसताना असं रिपोर्टिंग होतं, रॉंग रिपोर्टिंग, की मी जास्त ITC घेतला. डायरेक्ट मला विचारलं जाईल. आता मला काय विचारलं जाईल, जर का कोण स्टुडंटने गेले काय विचारलं जाईल की तुम्ही अशा प्रकारे इकडे ITC कमी का केला, 10-93चा तुम्ही ब्रेकअप देताना 10-93 विचारत नाही, 10-72 का घेतले असं मला विचारलं जाईल. तेव्हा मी काय सांगेन की क्रेडिट नोट वजा न करता ते दाखवल्यात, मी क्रेडिट नोट वजा करून तो आकडा आला. जेवढे मी इनपुट घेतले तेवढंच मी दाखवणार ना, कसं आहे. पण जर मी इथे 10-93 टाकले तर स्टेट फॉरवर्डली असं दिसतं इकडे की ITC 2A मध्ये आलेला आहे 10-83 आणि घेतला आहे 10-93. डायरेक्ट डिमांड पाठवणार, डायरेक्ट डिमांड विचारणार, काहीतरी विचारणा होणारच आहे. तर आपण कशाला समोरून म्हणजे अशा प्रकारे संधी द्यायची, डायरेक्ट आपल्यावरती अटॅक होईल. 2Aला क्रेडिट नोट सगळ्याच आकडा आला, मी तुम्हाला तेच सांगतोय. ते 2A मध्ये असं नाही करत आहेत की इनवॉइसची व्हॅल्यू किती, 2A इनवॉइस मायनस क्रेडिट नोट प्लस डेबिट नोट ती व्हॅल्यू आलेली आहे 10-83. मी 10-83 ITC घेतलाय धरून चाला, पण इथे क्रेडिट नोट वजा करून ते वेगळ्या दाखवलात ना. मग इथे काय दिसतं, 10-83 दिसत नाही, 11 दिसतील. 11 लाखाचे इनवॉइस आहे, पण क्रेडिट नोट वजा करून 10,83,000 आहेत. सप्लायरने तसे दाखवले. सप्लायरच्या अनुषंगाने 2A जे आलेत हे क्रेडिट नोट वजा करून आले, पण जेव्हा ITC किती घेतला हे विचारतात तेव्हा ते 4A मधला घेतात. आणि क्रेडिट नोट जे आहेत त्या इथे दाखवलं त्यांनी. तुम्ही इथे वरच क्रेडिट नोट वजा करून दाखवायला पाहिजे ना. 2A तुम्ही कसं घेता, 2A मध्ये 2 लाख क्रेडिट नोट वजा करून आलेत आणि इथे 4A मध्ये ही अमाऊंट क्रेडिट नोट वजा न करा टाकली आणि त्यांनी क्रेडिट नोट या रिव्हर्सलमध्ये टाकलं. प्रॉब्लेम हा झाला. हे रिपोर्टिंग मिस्टेक, ऑटो पॉप्युलेट मिस्टेक होती ती. मी G-च्या 9 भरताना काय करावं, कसं दाखवावं, मला जे त्यांनी विचारलंय, ज्या प्रकारे विचारलंय त्या प्रकारे मी फॉल्टमध्ये हेच दिसणार, टॅक्स पेअर हेच लागणार ना. पण टॅक्स पेअरला सेफ साईड काय, एक मिस्टेक करायचीच आहे कुठली ना कुठली. आणि रिव्हर्सलचा त्यांनी कॉलम वेगळा दिला आहे. खाली तुम्ही इकडे याल, डिटेल्स ऑफ ITC रिव्हर्सल, इथे इलिजिबल ITC, इथे जी अमाऊंट येते याच्यामध्ये क्रेडिट नोटची व्हॅल्यूज नाही. ॲज पर रूल 37, 39 हे क्रेडिट नोटला तुम्ही स्कोपच ठेवला नाही कुठे, म्हणजे ते वजा करून दाखवणं गरजेचं होतं. जी अमाऊंट तिकडे आलेली आहे त्यातनं परत रिव्हर्सल इथे कळवा. हे रिव्हर्सल इथे वेगवेगळे रिपोर्ट करा. म्हणजे एक कॅपिटल गुड्स ITC इनपुटचा किती, कॅपिटल गुड्सचा किती, इनपुट सर्व्हिसचा किती, हे ब्रेकअप द्या. प्लस तुम्ही ज्यावेळेस
इकडे ज्यावेळेस हा रिव्हर्सल करताय 38चा किती, 42चा किती, 43चा किती, 17.5चा किती हे पण दाखवत नाही ना. जर म्हटलं इकडे ह्याचं काहीच ब्रेकअप नाही, तो ब्रेकअप रिव्हर्सल जो झालेला आहे, म्हणजे हा जो बी वाला पार्ट आहे, या बी वाला पार्ट करता वेगळा कॉलम दिलाय, 7 नंबर टेबल दिलाय. या 7 नंबर टेबलमध्ये हे ब्रेकअप विचारलं किती आहे. मी ITC अवेल केला नसेल तर काय केलं जातं, ही टॅक्सची अमाऊंट आहे, ती जर तो एक्सपेन्स आहे त्यामध्ये ॲड होईल, जर ती कॅपिटलाइज केलं तर त्या असेटमध्ये ती व्हॅल्यू ॲड होईल. समजा एक दूध सप्लाय करायला एक फ्रीजर घेतला, त्याचा ITC मिळणार नाहीये, तो रिव्हर्स करायला लागेल ना. मग तो रिव्हर्स करेल ज्यावेळेस, त्यावेळेस तो त्याचं काय करेल की तो ITC घ्यायचा नाहीये, तर त्या असेटमध्ये त्याची व्हॅल्यू ॲड करेल. आणि डिप्रिशिएशन काढताना टॅक्स कंपोनंटमध्ये डिप्रिशिएशन काढलं जाईल. जर 10 लाखाची एखादी वस्तू आहे, त्याची 11,80,000 किंमत होईल, 1,80,000 मला ITC मिळणार नाही, तर मी 10 लाख रेकॉर्ड न करता कॅपिटलाइज करताना 11,80,000 रेकॉर्ड करेन ती मशिनरीची व्हॅल्यू, आणि 11,80,000वरती डिप्रिसिएशन काढलं जाईल. मग त्याप्रमाणे इथे रिपोर्टिंग होतं की तुम्ही रिव्हर्स केले का, 17.5 मध्ये रिव्हर्स केले, किती अमाऊंट रिव्हर्स केले, रिव्हर्सलचा हा कॉलम. ह्याला खूप वेळ द्यावा लागेल तुम्हाला की GSR 9 मध्ये या व्हॅल्यू आल्यात. ॲक्च्युअलमध्ये 12 महिन्याचे GSR 1 काढा, 3B काढा आणि या व्हॅल्यू टोटल करा तुम्ही, मग इथे कसे आले हे कळतील. कळलं. या 12 महिन्याच्या व्हॅल्यू आल्यात, या दोन ज्या आहेत ह्या आउटवर्ड सप्लायच्या आहेत. टॅक्सवाले 4 मध्ये, विदाउट टॅक्स आउटवर्ड सप्लाय 5 मध्ये. ITC इथे घेतला 6 मध्ये. मग पुढे इथे अदर ITC इन्फॉर्मेशन ती इथे दिसते, किती ITC अवेल केलाय, आणि हा एकच आहे फक्त असा की पुढच्या वर्षी किती घेतलाय, बस. बाकी मग किती डिफरन्स आहे हे यातनं कळतं, आणि रिव्हर्सल काय हे इथे कळतं. 9 मध्ये काय, डिटेल ऑफ टॅक्स पेड ऑन डिक्लेअर इन रिटर्न फायलिंग. टॅक्स डिक्लेअर किती केला, त्यातनं पेड थ्रू ITC किती आहे, हे पण काय आलंय, ऑटो ऑपरेट होऊन आलेलं आहे. टॅक्स डिक्लेअर किती केला, CGST, AGST, आणि परचेस केलंय ते राज्याबाहेरनं केलंय, किती केलंय ते ITC त्यांनी वापरून लायबिलिटी सेट ऑफ केलेली आहे. याप्रमाणे हे पण 12 महिन्याचा जे काही 3B भरलाय त्यातनं ह्या व्हॅल्यू येतील. मुख्य कॉलम हेच आहेत, बाकी ह्याला हात लावायचा नाहीये. इथे पण हे पण आहे, हे पण बऱ्याच वर्षी काय केलं, हे पण काही वर्षी हे टेबल पण ऑप्शनल ठेवलंय की सप्लाईज टॅक्स डिक्लेअर्ड थ्रू अमेंडमेंट, किती रुपयाची अमेंडमेंट झाल्या, काय याचा हे अमाऊंट टाकली याचा कुठे दुसरीकडे इफेक्ट जात नाही. याच्यामुळे या 12-13 हे डिक्लेअर करा फक्त. ITC अवेल ऑन द प्रिव्हियस फायनान्शियल इयर, रिव्हर्सल ऑफ ITC हे तिकडे दिलंय, ते तिकडे डबल रिपोर्टिंग होतं. झालं. पुढे मग डिफरन्शियल टॅक्स, मी जर टॅक्स वाढवून लावला असेल, बघ काय मला भरायचं आहे, तर इथे अमाऊंट मला टाकायची. डिफरन्शियल टॅक्स अमाऊंट 10-11 जर का अमाऊंट वाढवली, काय भरायची अमाऊंट जी डिक्लेअर केलेली नाही 3B मध्ये, त्या टॅक्स भरलेला नाहीये, तर ती तुम्ही एक लास्ट चान्स इकडे वाढून दाखवा, आणि मग ती इथे भरायला येते. ते पेड केली तर इथे पेड म्हणून टाकायची. इथे अमाऊंट वाढली, इथे अमाऊंट वाढलेली दिसेल, आणि इथे मग ती किती पेड केली ही अमाऊंट येते. मग इथे DSR 03 मध्ये भरायची अमाऊंट ती भरली असेल तिथे पेड म्हणून दाखवायची, ती भरलेली आहे. एकतर ती मी तेव्हा त्या वर्षात दाखवली नाही, पुढे कधी भरली असेल, दाखवली असेल, तर मी इथे काय रिपोर्ट करणारच नाही. कशाचा रिपोर्ट करू इकडे, अजूनपर्यंत अनपेड आहे तर मी रिपोर्ट करीन. रिटर्न भरताना मला कळलं की लायबिलिटी मी डिक्लेअर नाही केली, मग ते मी डिक्लेअर तिकडे करीन आणि ती लायबिलिटी भरीन. जसं आपण क्रेडिट डेबिट नोटनी अमाऊंट ॲडजस्ट करतोच ना. पुढे जाऊन डिमांड रिफंड काय असेल याची माहिती इथे येते. सप्लाईज रिसिव्ड फ्रॉम कंपोजिशन टॅक्सपेअर हे पण ऑप्शनलच केलेलं आहे. किती परचेस केलं, सप्लाईज रिसिव्ड फ्रॉम, प्लस हे जे आहे ना गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल आणि जॉबवर, गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल जॉब बेसिस किती केले,
हे बघ, हे व्हॅल्यू द्या. जॉबवर आता करता पाठवलं तर मग 143. रिसिव्ड परचेस किती केलं, ॲक्च्युअल व्हॅल्यू द्या इकडे. आणि गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल बेसिस किती पाठवले ते इथे द्या. रिपोर्टिंग डिसिजन वाईज समरी सेलची, डिसिजन वाईज समरी परचेसची, आणि लेट फी जर उशिरा फाईल केला असेल तर हे दिसेल. का डिफिकल्ट वाटतंय तुम्हाला यामध्ये काय? जर तुमचा GSTR 1 आणि 3B जर का तुम्हाला फॉर्मॅट प्रॉपरली कळला असेल तर 12 महिन्याच्या टोटल जे आहेत त्या इथे येणं अपेक्षित आहे. आता इथे बघा, हे जे 18/6 वरती परत मी येतो. मला महत्त्व कळलं ना 18/6चं काय. प्रोव्हाइडेड दॅट वेअर रिफॅक्टरी ब्रिक्स, मोल्ड, डाईज, साचे वगैरे असतात ना, साचे काय ते वस्तू बनवण्याचे, तर ते कॅपिटल गुड्स म्हणून वापरले जातात. तर ते जे आहे ते सप्लाय स्क्रॅप, जे स्क्रॅपमध्ये विकले तर त्याचे जे काय पैसे येतील पे टॅक्स, त्याला 18/6 लागू होणार नाही. त्याची लायबिलिटी 18/6 प्रमाणे काढायची नाही. जी अमाऊंट येईल ती ठीक आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर जिथे रिफॅक्टरी ब्रिक्स, मोल्ड, डाई, जिग्स अँड फिक्चर्स आर सप्लाइड ॲज स्क्रॅप म्हणून विकले ते, द टॅक्सेबल पर्सन मे पे टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे जर त्यांनी याप्रमाणे इथे कॅल्क्युलेट करून टॅक्स भरला तर गव्हर्नमेंटला चालणार आहे. कारण मे म्हटले, जो आला तो भरा चालेल. ओके, त्याला हे 18/6 त्याच्यावरती फोर्सफुली इम्प्लिमेंट केलेलं नाही की 18/6 प्रमाणे काढा. कॅपिटल गुड्स आहेत ना त्याप्रमाणे काढा. तुम्ही सप्लाय केलेत कॅपिटल गुड्स, स्क्रॅप म्हणून विकलेत. आता कम्प्युटर बघा, बँक वगैरे असतात ते कम्प्युटर आहेत, त्यांचे काय कॅपिटल गुड्स आहे. बऱ्याच बँका अशा आहेत 2 वर्ष किंवा मॅक्झिमम 3 वर्षामध्ये ते कम्प्युटर स्क्रॅपमध्ये विकतात. कम्प्युटर हे स्क्रॅपमध्येच विकले जातात, त्याला काय व्हॅल्यू मिळत नाही. मी मार्केटला विकत गेला सेकंड कम्प्युटर तर तुम्हाला तो 2,000-3,000 मिळेल. मग त्यांनी परचेस केलेला असतो 500,000. असं आहे. त्यामुळे तिथे बँक असेल त्यांना कम्प्युटर त्यांनी विकलाय 3 वर्षामध्ये विकलाय तर त्यांना हा 18/6 लागू होतो. बँकांकरता ही कॉमन प्रोसिजर आहे की ठराविक कम्प्युटर प्रॉब्लेम द्यायला लागला स्क्रॅपमध्ये काढा. कारण का मारतं, मग कोणातरी बोलवा, मग फोन करा, मग तो येणार, मग करणार, असं वारंवार होऊ नये. मग त्यांची पॉलिसीज आहे की ते 2 किंवा 3 वर्षांनी कम्प्युटर स्क्रॅपमध्ये काढून टाकायचं. मोठ्या बँकांमध्ये ही गोष्ट कॉमन आहे. आता त्यांनी रूल दिला आहे, रिव्हर्स इम्पोर्ट क्रेडिट इन केस ऑफ कॅपिटल गुड्स. आता तुम्ही जर का रूल 40 बघितला त्यामध्ये सबरूल 2 आहे. सबरूल 2 आहे याच्याप्रमाणे काय येतं, द अमाऊंट ऑफ क्रेडिट इन द केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी फॉर द पर्पजेस ऑफ सेक्शन 18, आता आपण वरती वाचला तो 18/6, शॅल बी कॅल्क्युलेटेड बाय रिड्युसिंग द इनपुट टॅक्स ऑन द गुड्स ॲट 5% पॉईंट फॉर एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफ फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस फॉर सच गुड्स. आता 40(2) काय म्हणतो, 5% क्वार्टरली व्हॅल्यू काढा. आता क्वार्टर तुम्ही कसा क्वार्टर डिफाईन केला, त्यांनी क्वार्टर हा डिफाईन केला आहे. म्हणजे जसं एप्रिल टू मार्च हे जे 12 महिने आहेत हे इयर आहे आपलं. त्याच्यामध्ये पहिला क्वार्टर एप्रिल, मे, जून हा पहिला क्वार्टर. दुसरा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तिसरा ऑक्टोबर टू डिसेंबर आणि मग जानेवारी टू मार्च. आता जर का मी एक वस्तू जूनला परचेस केली, ओके, आणि जानेवारीला विकली, तर किती क्वार्टर वापरली? किती क्वार्टर वापरली? हां, एप्रिल टू जून पहिला क्वार्टर झाला. म्हणजे इथे मी जूनला परचेस केलं, एक क्वार्टर झाला. हा तर पूर्ण फुल्ली क्वार्टर आहे, हा तर फुल्ली क्वार्टर आहे. आणि इथे जून टू मार्च, इथे काय जानेवारी टू मार्च आहे.
तर जानेवारीला जरी मी विकली ती, तर जानेवारीचा काही भाग जर वापरला तर तो पूर्ण क्वार्टर समजला जातो. म्हणजे हा एक क्वार्टर आहे. म्हणजे या प्रकारे विचार करायला लागत असेल तर 4 क्वार्टर वापरले झाले. महिन्याच्या तुम्ही हिशोबाने बघाल तर महिने 8 झाले. पण तुम्ही त्याचे 3 क्वार्टर काढाल. असं डेफिनेशन काय सांगते बघा. क्वार्टर डिफाईन केला आहे, ते अगोदर पण दाखवलं होतं. रँडम आहे ना. shall mean a period comprising 3 consecutive calendar months ending on the last day of March. असे 3 महिने. क्वार्टर म्हणजे काय, असे 3 महिने जे एंड होतात मार्च, जून, सप्टेंबर. म्हणजे एंड दिलाय, इकडे एंड झाला तो क्वार्टर संपलाय. रिटर्न फाईल मला क्वार्टरली करायचं आहे, तर मी कसं करतो, रिटर्न जर का जूनला घेतला असेल तर मला जून, जुलै, ऑगस्ट द्या रिटर्न क्वार्टरली. असं तुम्ही देता का? नाही देत ना. क्वार्टर संपला जूनला, करा फाईल क्वार्टरली रिटर्न. असं आहे ना. तुम्ही रिटर्न जूनला घेतलं म्हणून तुमच्या घराला जून, जुलै, ऑगस्ट असा क्वार्टर होणार नाही. क्वार्टर म्हणजे आमच्याप्रमाणे काय, जो एंड होतो महिना, इकडे जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च, क्वार्टर संपला. जर ही डिफिनेशन लावली तर मग इथे त्याप्रमाणे जर क्वार्टर बघितला तर याचे क्वार्टर 5% पर क्वार्टर. 5% पर क्वार्टर आहे. आता तुम्हाला जे मी एक्झाम्पल दिलं इकडे मगाशी, की एक वस्तू माझ्याकडे 6,000 क्रेडिट आहे. 6,000 क्रेडिट आहे. आता मी ही वस्तू परचेस केली 22-23 या वर्षामध्ये. ओके. आता ही परचेस कधी केली? जूनमध्ये. आणि विकली जून 22, जानेवारी 23ला. आता जर इथे 4 क्वार्टर झाले तर 5% पर क्वार्टर. 5% पर क्वार्टर वजा करायचे तर किती वजा होतील? बरोबर आहे. 20% वजा केले त्याच्यामधनं 1200 वजा होतील, 4,800 मिळतील. ओके. ही व्हॅल्यू आहे. आणि मी ही जेव्हा वस्तू जूनला, जानेवारीला जेव्हा विकतो तेव्हा केवढ्याला विकली? मी जर ही 5,000ला विकली, मी विकून मला जो आउटपुट टॅक्स मिळाला हा 5,000 आहे. ITC माझ्याकडे 4,800 होता. लायबिलिटी कुठली येईल का? नाही येणार. रिड्यूस करा किती क्वार्टर यूज झाली. 5% पर क्वार्टर. आता जर का मी ही 22 क्वार्टर वापरले असेल तर मग लायबिलिटी कुठली येईल का? 5% पर क्वार्टर जेवढी व्हॅल्यू आहे 6,000, 20 क्वार्टरच्या वरती वापरली गेले, ही व्हॅल्यू संपलीच ना. याचा अर्थ 5 वर्षानंतर जर असेट विकली, ITC घेतलाय, तर लायबिलिटी येणार नाही. म्हणजे 5 वर्षाच्या आत जर विकत असेल तर 18(6) प्रमाणे लायबिलिटी येऊ शकत असेल या प्रोड्यूस व्हॅल्यू केल्याप्रमाणे, तर ती टॅक्सपेअरला द्यायची आहे. 18(6) त्याकरता बनवला गेलाय. आणि सेक्शन 15 पण का दिलाय हे पण लक्षात घ्या. सेक्शन 15चं महत्त्व पण काय. आता एक व्यक्ती मला म्हणतो, एक माझा मित्र आहे, तो एक मशिनरी घेणार आहे, माझ्या नावावरती घेऊ का? म्हटलं मग तुमच्या नावावर घेऊन तुमच्या प्रेमाच्यामध्ये दिसली पाहिजे मशिनरी. इन्स्पेक्शन झालं, अमाऊंट मोठी आहे, वाटलं डिपार्टमेंटला डाऊटफुल काहीतरी, आणि तुमचा बिझनेस कसला आहे, तुम्हाला त्या मशीनचा उपयोग तरी काय? तुमच्या बिझनेसमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या मशीनचा दूरपर्यंत काही उपयोग नाही. काहीतरी संबंधित मशिनरी घ्या तुम्ही तर ठीक आहे, काहीतरी ते जस्टिफाय होईल. मला विचारलं तुम्ही मशिनरी घेऊन काय करताय, तुम्ही काय सांगणार? मग दुसऱ्या वेळेस परत आला, आता बघा आपला बिझनेस हा आहे, आपल्याकडे अशा मशिनरी दुसरे लोक वापरतात, ही आपण घेतली तर? हा बोललो ही घेतली तर ठीक आहे, आता घेतली तर ठीक आहे बोललो ही मशिनरी, पण तुम्ही इतक्या वर्ष मशिनरी न घेता बिझनेस करतात आहे,
मला तुम्हाला का गरज लागली म्हणून जर का इथे चौकशीला कोण आला, इन्क्वायरीला आला, तर ती मशीन दिसली पाहिजे ना परत तिकडे. आणि तिथं काय करणार? आपण एक काम करू, 6 महिने आपण रिस्क घेऊ एक, आणि ती 6 महिन्यांनी विकू मशिनरी आणि दाखवू. मग म्हटलं किती, मग तुम्हाला फायदा काय? तुम्ही परचेस करून जर विकताय तर तुम्हाला फायदा काय? तुम्हाला ITC कसा मिळेल? नाही, आपण 5 लाखाला घेतली ना, तर 1 लाखाला विकले हे दाखवू. एकतर सेक्शन 15 प्रमाणे ती व्हॅल्यू योग्य नाही आहे, पण तो समजा अनरिटेड पर्सन आहे, त्याला 1 लाखाला ती व्हॅल्यू तुम्ही विकली तरी 18(6) काय बोलतो? रिड्यूस करा 5% पर क्वार्टर. लॉ मेकरनी लॉ कसा बनवला आहे की लोकांची मानसिकता काय, ITC वापरायचा, टॅक्स चोरी करायची, ते करता येईल त्यांना? 18(6) ची पॉवर लक्षात घ्या काय. सेक्शन 15 प्रमाणे तुम्ही हायर व्हॅल्यूला विका, काय प्रॉब्लेम नाहीये, पण लोअर व्हॅल्यूला विकाल तर 5% पर क्वार्टर. तो किती ITC घेतला होता? 1 लाख घेतला होता, आणि त्याची व्हॅल्यू कमी करून 4 लाखाचा, त्या 1 लाखामधला 20,000 आपण टॅक्स भरू, 80,000चा फायदा घेऊ? नाही घेऊ शकत. 18(6) प्रमाणे तू 20,000 लेस कर, नाही 80,000 भर. तू कलेक्ट 20,000 केले तर 18(6) काय बोलतो? तुला 1 लाख भरायचेच आहेत. हां, तू कसे विकू शकतो? तुला विकायला आमची काय बंदी नाही. सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू बरोबर आहे, ओके चल. पण 18(6) प्रमाणे 5% पर क्वार्टर रिड्यूस करा. 20,000 कलेक्ट केलेत, 80,000 शॉर्ट कलेक्ट केलेत 18(6)च्या ह्या रूलप्रमाणे, ते तुम्हाला लायबिलिटी भरायची आहे. त्याकरता बनवलं आहे. मी 18(6) एवढा ह्यानी काय घेतोय? काय लोकांना असे काय काय स्वप्न पडत असतात. हां, कधी पण फोन करतो, तुम्ही असं करता येईल का आपल्याला? तर तुम्ही हे असे विचार करूच नका. तुम्ही म्हटलं स्वतःला हुशार समजू नका. तुमच्यापेक्षा जे लॉ बनवतात त्यांना लोकांची मानसिकता माहिती असते, आणि तसे सगळे तिथे नियम आणि केले जातात. आणि एखाद्या नवीन काय ट्रिक जरी शोधली चोरांनी, तरी मग त्याला कसा पकडता येईल हे बघितलं जातच ना. बोललो तर तुम्ही काय असे एकटेच विचार करणार आहे? सगळे शेकडो लोक आहेत, पण त्याचा वापर झाला, अशा प्रकारे टॅक्स चोरी झाली, तर लगेच काय होणार? त्याच्यावरती गव्हर्नमेंट नवीन नियम काढून तुम्हाला ती चोरी कशी थांबवता येईल लागणार आहे. तर याप्रमाणे एकतर 40(2) हा दिलाय, आणि याप्रमाणे 44 रूल दिलाय. या 44 रूलमध्ये काय केलं त्यांनी? हे मंथली काढा सांगितलं. तुम्ही डिवाइड करा. कॅपिटल गुड्स हॅव बीन यूज फॉर 4 years 6 months 15 days. मग इथे काय होईल? 4 वर्ष 6 महिने आहेत, तर इथे 7 महिने वापरले असं होईल. युजफुल रिमेनिंग लाईफ किती येईल? 5 महिने. इग्नोर करा, हे इग्नोर अ पार्ट ऑफ द मंथ. 15 दिवस झालेत ना, तो महिन्याला समजा 5 महिने. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सच कॅपिटल गुड्स किती आहे? 30,000 आहे. मग या 5 महिन्याला किती येईल असं काढलं, मग 2,500. हे गव्हर्नमेंट करता काय बेनिफिशियल आहे. म्हणजे जर का मी माझी केस बघितली इकडे, आता 6,000 आहे, मी किती महिने वापरलं? आता मंथली काढलं ना, आता माझे 8 महिने कट होतात. म्हणजे इथे माझे 8, इथे जर मी बघाल ते 800 रुपये कट होतील. 1200 कट नाही होणार, 800 कट होतील. म्हणजे माझी लायबिलिटी किती येईल? 5,200 येईल. आणि मी किती कलेक्ट केले? 5,000. मग 200 मला भरावे लागतील. असं होत नसतं कधी की एकच प्रोसिजर करायला 2 रूल. ह्या कसं झालंय? रूल 44 मध्ये पण हे दिलंय. आता जर गव्हर्नमेंट एखादा सर्क्युलर काढेल की रिव्हर्सल करा, तर ते बोलणार रूल 44 घ्या. पण टॅक्सपेअरला जर तिकडे दिलं आहे की 18(6) प्रमाणे तुम्हाला हे असं काय प्रोसिजर करायची आहे, तर तुम्ही ह्या रूलप्रमाणे काय करा, त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 44नी पण करता येईल आणि 40(2)नी पण करता येईल. तर 40(2) टॅक्सपेअरला बेनिफिशियल आहे, तर टॅक्सपेअर 40(2)नी करणार. इथे पण तेच आहे ना, 18(6)चा उल्लेख इथे पण आहे. 18(6) काय हा रूल दिला आहे, आणि इथे पण त्याच प्रकारे तुम्ही पुढे जाऊन हे बघाल तर त्यामध्ये असंच आहे. मी एक्झाम्पल दिली 2, पण हे असं झालेलं आहे.
अजून एक मी तुम्हाला दुसरा पॉईंट सांगतो. हे सगळं मी सांगितलं आता. आपण 17.5 बघितलं होतं. 17.5 मध्ये काय होतं? ब्लॉक क्रेडिट. या ब्लॉक क्रेडिटमध्ये मोटर व्हेकल घेतली. अशी मोटर व्हेकल याची सिटिंग ड्रायव्हर इन्क्लुडिंग ड्रायव्हर त्याची अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ही मोर दॅन 13%. याचा ITC मिळतो. ब्लॉक आहे ना, हे नाही मिळत ना, नाही मिळत. आता ह्याच्यावरती 3 काय अपवाद आहेत की जर ती गाडी विकण्याकरता घेतली आहे मोटर व्हेकल, आणि शब्द काय इकडे आपल्या सच मोटर व्हेकल. एक शब्द असतो सेड मोटर व्हेकल. सेड म्हणजे जी तुम्ही घेतले ती, आणि सच म्हणजे त्या प्रकारची काइंड ऑफ त्या सच जेव्हा वापरलं आहे की फर्दर सप्लाय सच मोटर व्हेकल. आता इकडे सच शब्द वापरला आहे, सेड वापरला तर अर्थ वेगळा होतो, सच वापरला तर अर्थ वेगळा होतो. पण एवढं काय इंग्लिश बघत नाही आपण. पण आता ते त्याचं क्लेरिफिकेशन आहे, त्यात मी पण सांगतो हे शब्द वापरले की आम्ही सेड म्हटलेलं, आम्ही सच म्हटले. आता हे क्लेरिफिकेशन कोणी विचारलं त्यांना? हे कोणी विचारलं? तर हे आता रिसेंटली आलेलं 10 सप्टेंबरला आलेलं सर्क्युलर आहे. याच्यामध्ये क्लेरिफिकेशन ऑन अवेलेबिलिटी ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ डेमो व्हेकल. डेमो व्हेकल म्हणजे समजा तुम्ही डीलर आहात, मारुती कंपनीचे तुम्ही डीलर असाल, यामाहा, हिरो, होंडा कुठल्या कंपनी डीलर असाल, तर तुमच्याकडे 10 गाड्या कंपनीने विकायला ठेवल्या आहेत. तुम्ही 10 गाड्याचा इनवॉइस तुमच्या नावाने होणारच आहे. पण तुम्हाला डीलर म्हणून जेव्हा अपॉइंट केलं जातं तेव्हा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं असतं की तुमचे आमचे जेवढे ब्रँड आहेत तुम्हाला त्याचे एक डेमो व्हेकल विकत घ्यायला लागेल. हे तुम्ही 10 नाही 11 गाड्या घ्यायच्या, आणि ती एक गाडी जी आहे ती डेमो व्हेकल लोकांना ट्रायलसाठी ठेवायची. मग जे कोण व्यक्ती असतील, तर बाईक आहे, स्पोर्ट बाईक आहे, तर तो व्यक्ती असतो तो वेगवेगळ्या कॉलेजला घेऊन जातो. मुलांना म्हणतो बघा ही बाईक आली नवीन, चालून बघा. 100 ठिकाणी तो गेला तर 2-4 गिराईक तर भेटतील. त्यांचं कामच आहे डेमो व्हेकल सगळीकडे फिरवायचं. जसं ते टीव्हीला ॲडव्हर्टाईज करतात किंवा कुठे ॲडव्हर्टाईज करतात, तसं ते डेमो व्हेकल लोकांना दाखवायची, चालवतील, लोक ट्रायल घेतील आणि त्यातून त्याचा सेल वाढेल. हा उद्देशाने डेमो व्हेकल हे परचेस करायला लागतं. तुम्ही डेमो व्हेकल परचेस केलं, ओके. आता इथे नियम काय की डेमो व्हेकल तुम्ही जर परचेस केलंय तर तुम्हाला त्याचा ITC मिळेल की नाही मिळेल, बरोबर आहे ना. ह्यांचं क्लेरिफिकेशन काय यांनी विचारलं की बघा, डेमो व्हेकल आर द व्हेकल विच आर ऑथोराइज डीलर फॉर सेल ऑफ मोटर व्हेकल्स आर रिक्वायर्ड टू मेंटेन ॲट देअर सेल्स आउटलेट ॲज पर डीलरशिप नॉर्म्स. हां, त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे एक गाडी ठेवायला लागते. यूज फॉर प्रोव्हाइडिंग ट्रायल रन और डेमॉन्स्ट्रेटिंग फीचर्स ऑफ द व्हेकल टू द पोटेन्शियल बायर्स. पोटेन्शियल बायर जे असतील त्यांना ती गाडी समजावून सांगणं, बघणं, ट्रायल घ्यायला देणं, याकरता ठेवणं हे त्यांना गरजेचं आहे. दीज व्हेकल्स आर परचेस बाय द ऑथोराइज डीलर फ्रॉम द व्हेकल मॅन्युफॅक्चरर अगेन्स्ट टॅक्स इनवॉइस. हे त्याला ती विकत घ्यावी लागते. असं नाही कंपनी म्हणते की ठेवा तुम्ही आम्ही परत घेऊ, असं त्याला विकत घ्यावी लागते. त्याचं म्हणणं असं आहे की जेव्हा मी विकत घेतो तेव्हा इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस घेतो की नाही 16(1) प्रमाणे, मग ह्याचा ITC पण 17.5 काय म्हणतो, तुम्ही घेतलं बिझनेस करता पण फर्दर सप्लाय करताय का, नाही करत. म्हणजे सकृत दर्शनी काय दिसतं, प्रामाफेसी काय वाटतं की याचा ITC मिळणार नाही. पण त्यांना असं वाटतं की तुम्ही क्लेरिफिकेशन द्या. त्यांनी गव्हर्नमेंटला या प्रकारे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, म्हणून ते क्लेरिफिकेशन आलेलं आहे. यातनं काय सांगितलं गेलं की ज्या वेळेस डीलर ते परचेस करतो त्यावेळेस त्याने ते विकण्याकरता घेतलेलं नसतं, म्हणून ते काय केलं जातं, ते कॅपिटलाइज केलं जातं. कॅपिटल असेट्स इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द ऑथोराइज. म्हणजे तो 10 व्हेकल स्टॉक इन ट्रेडमध्ये ठेवेल आणि 11वी डेमो व्हेकल आहे ती तो कॅपिटलाइज करेल, असेट म्हणून दाखवेल त्यावेळेस तरी. आता ते जे मॉडेल त्यांनी काढलं आहे
ते मे बी 1 वर्ष 2 वर्ष चालेल. त्यानंतर कंपनी नवीन मॉडेल आणते. नवीन मॉडेल आणल्यानंतर जुनं मॉडेल कंपनी बनवणं बंद करते. मग आता हे जे तुमचं डेमो व्हेकल आहे, तुम्ही डीलर असाल, तुम्ही काय कराल? त्याची जी काय रिड्युसिंग प्राईस असेल त्याला विकाल ना तुम्ही. 80,000ला गाडी घेतली ती, तुम्हाला 80,000 मार्केट प्राईस आहे, तुम्हाला केवढ्याला पडले? 60ला पडले असेल ना, तर तुम्ही 65ला तर विकालच ना. ही जुनी गाडी आहे, 6 महिने झाले, वर्ष झाले, हे मग व्हेकल आहे, 65ला कोणी घेईल? मग आता अर्धे सप्लाय झाला की नाही झाला? मग आता ITC घ्यायला पाहिजे होता की नव्हता घ्यायला? प्रश्न असा आहे. यांचं क्लॅरिफिकेशन त्यांना हे पाहिजे की आता आम्ही काय करतो, ती बोक्सा प्रकारमध्ये कॅपिटलाइज करतो, पण 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षांनी, 1.5 वर्षांनी ती गाडी आम्ही विकणारच आहोत. ती कंपनीच्या परत नाही घेत. कंपनी परत घेत नसल्या अशा डेमो व्हेकल आम्ही काय करायच्या? काय करायचं त्याचं? विकणारच. आणि मार्केट आहे त्या गाडीचं, ते विकतो आम्ही. नाही तर बघा ना, पहिली गोष्ट लायबिलिटीचा नंतरचा विषय आहे ना. पहिले त्याला ITC घेता येत नाही ना. ITC घेईल तर लायबिलिटी 18/7 पुढचा विषय येईल. तुम्ही पहिले काय विचारलं तुम्हाला मी? त्याला ITC मिळेल का? मी नाही म्हटलं ना. तसं नाही आहे. बघा 17/5 मध्ये ब्लॉक आहे ना, ते कसा घेईल? या गाड्या अशा आहेत की ज्यांची सेटिंग ॲव्हरेज 30पेक्षा कमी आहे. म्हणजे बाईक आहे, त्या बाईकचा ITC मिळतो का? नाही मिळणार ना. बाईक 60,000ला पण मिळते, 2 लाखाला पण मिळते, 5 लाखाला पण मिळते. तर एखाद्याकडे 5 लाखाची बाईक असेल आणि त्याला ITC त्याचा मिळणार 28% GST त्याच्यावरती. मी काय कराल मला सांगा? शेकडो बाईक, संध्याकाळी मार्केटला गेलो तिकडे शेकडो बाईक उभ्या असतात. या सगळ्या एवढ्या बाईक जर असतील, लाखो बाईक असतील, तर काही हजारोचा ITC त्यांना मी घेता आलेलं नाहीये. मग ते ती इंडस्ट्री विचारणार ना की बाबा या ITC आम्हाला तुम्ही घ्यायचं की नाही, आम्हाला तुम्ही कायदा सांगा काय ते. 17/5 काय म्हणतो? आम्ही घेताना ती विकण्याकरता घेतलेली नाहीये, डेमो करता घेतलेली आहे. डेमो करता घेतली आहे आणि जेव्हा घेतली तेव्हा कॅपिटलाइज केले, पण आम्ही ती 2 वर्षांनी विकतो. मला ITC मिळणार आहे का? क्लिअरिफाय करा. तुम्हाला पहिले प्रॉब्लेम कळला पाहिजे त्या इंडस्ट्रीला काय. तुमचं पहिलं उत्तर बरोबर आहे की त्यांना फर्दर सप्लाय करणाऱ्याच्या नाही तर ITC मिळायला नाही पाहिजे. तुमचं उत्तर बरोबर. लॉ जो सांगतो फर्दर सप्लाय करायला घेतली आहे का? नाही, आत्ता तरी नाही घेतली. आता पर्पज काय? ते ड्राईव्ह करता घेतलेली आहे, ट्राय रन करता घेतलेली आहे. लोकांना येणार, पोटेन्शियल कस्टमर जे असतील त्याला सांगणार की हे बघा, पोटेन्शियल बाहेरला बोलणार, हे बघा टेस्ट करा. 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 2 वर्ष, वर्षभर ही गाडी याच कामाकरता वापरली जाईल, जेणेकरून ती गाडी बघून लोक आणखीन 100, 200, 1000 गाड्या ते विकू शकतात. पण त्या गाडीला त्यांना ITC ॲज पर लॉ घेता येईल असं काही दिसत नाही. पण ते पुढे विकतात, म्हणजे फर्दर सप्लाय काही काळ नंतर का होईना होतो ना त्याचा. पण ITC घेता येईल की नाही घेता येईल हे त्यांचा प्रश्न आहे. Availability of ITC on demo vehicles which are motor vehicles for transportation of passenger having approved seating capacity of not more than 13%, okay, including the driver, in terms of clause A, section 17(5) of Central Goods and Service Tax Act. आणि availability of ITC demo vehicle in case where ते कॅपिटलाइज केलं असेल, हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. 17(5) प्रमाणे क्लॉज ए प्रमाणे आमचा ब्लॉक होतो का ITC? आणि दुसरी गोष्ट आम्ही कॅपिटलाइज केला असेल तर आम्हाला त्याचा ITC घेता येईल का? उपलब्ध आहे का? आता सेक्शन 168 मध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे, ते क्लॅरिफिकेशन डायरेक्शन देऊ शकतात. त्याप्रमाणे हे त्यांनी खाली हे उत्तर दिलं की बरोबर आहे, 17(5) प्रमाणे असं आहे आणि पुढे फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल तुमचा हा प्रश्न आहे. याप्रमाणे असा लॉ आहे. पुढे इंटेन्शन काय म्हणतात बघा, ते द इंटेन्शन ऑफ लॉ, उद्देश काय, हे सेक्शन बनवण्याचा उद्देश काय लक्षात घ्या. इट अपियर्स फ्रॉम द यूज ऑफ एक्सप्रेशन वेन दे आर यूज फॉर मेकिंग द फॉलोइंग टॅक्सेबल सप्लाईज. आणि त्याप्रमाणे बेस्ड ऑन द नेचर ऑफ आउटवर्ड सप्लाईज बिंग मेड युजिंग द सेड मोटर व्हेकल, हे त्यांनी दिले. याचा इंटेन्शन काय, आणि हे 3 त्यांनी काय केले त्यातनं अपवाद दिले.
आता ह्याच्यामध्ये इंटेन्शन काय आहे? ती गाडी तुम्ही घेताय आणि पुढे जाऊन विकताय, तर ITC आहे. पण पुढे जाऊन विकत नसाल तर त्याचा ITC ब्लॉक आहे. आता ह्या सगळं तुम्ही वाचाल, हे आणखीन पुढे याल. इथे पुढे हे म्हटलं आहे की इंटेन्शन काय. म्हणजे 2 ठिकाणी त्यांनी हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे की काय इंटेन्शननी या प्रकारचं ड्राफ्टिंग केलं गेलं, हा कायदा बनवला गेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यातून त्यांनी पुढे जाऊन हे सांगितलं आहे की बघा, जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्टाफ एम्प्लॉईज किंवा मॅनेजमेंट असेल, यांच्याकरता गाडी घेतली तर ते कॅपिटलाइज करणार आहे. 17(5) मध्ये ब्लॉक आहे. बिझनेस करता घेतली आहे, आम्हाला रिस्ट्रिक्ट करायचं आहे ITC. हा ITC आम्ही रिस्ट्रिक्ट केला आहे, कारण ते फर्दर सप्लाय करत नाही. तसंच दुसरं, काही डिस्ट्रीब्युटर किंवा डीलर असे असतात की त्यांना अपॉइंट केलं आहे की तुम्ही काय करा, फक्त ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करा. ऑथोराइज डीलर आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, पण तुम्हाला एक कंपनी अपॉइंट करते की तुम्ही ही गाडी आहे, ही मार्केटला प्रमोट करा. तुम्हाला आम्ही ऑथोराइज डीलर म्हणून तुमचा वेगवेगळ्या जाहिराती होर्डिंग लावू, त्यात तुमचा नंबर देऊ, तुमच्याकडे लोक येतील, तुम्ही त्यांना त्या गाडीचा डेमो दाखवायचा. ती गाडी तुम्हाला परचेस करायला लागेल, पण ज्यावेळेस ऑर्डर नोंदवली जाईल त्यावेळेस पेमेंट तुमच्या अकाउंटला येणार नाही, इनवॉइस तुमचा बनणार नाही. तुम्ही फक्त डेमो दाखवायचा. जशी ऑर्डर येईल, कुठल्या कलरची पाहिजे, 10 कलर आहेत, हे कलर बघा, कॅटलॉग दाखवा. गाडी ट्रायल तुम्ही विकत घ्यायची. फर्दर सप्लाय तुम्ही करताय का? आता फर्दर सप्लाय ते मॅन्युफॅक्चर आहेत, ते करणार आहेत, त्यांनी तुम्हाला अपॉइंट केलं आहे. तुम्हाला बिझनेस करण्याकरता ते कॅपिटल गुड घ्यायला लागणार आहेत. तुम्ही त्याचा फर्दर सप्लाय ते कोण विकतो? ते विकतात ना. मग तुम्हाला ITC मिळणार नाही. यातनं हे दिले, प्रोव्हाइडिंग फॅसिलिटी ऑफ व्हेकल टेस्ट ड्राईव्ह टू द पोटेन्शियल कस्टमर ऑफ द व्हेकल. द डीलर परचेस डेमो व्हेकल फ्रॉम द व्हेकल मॅन्युफॅक्चरर. त्याला ITC नाही मिळणार. हे तुम्ही असे डीलर आहात की तुम्ही ती गाडी जी तुम्ही डेमो देताय त्या गाड्या तुमच्या अकाउंटला विकल्या जाणार नाही आहेत. पण समजा ह्यांच्याकडे अशी, तुमच्याकडे समजा अशी डिस्ट्रीब्युटरशिप आहे की तुम्ही 10 गाड्या विका, 1 गाडी डेमो म्हणून घ्या. तुम्ही 11 गाड्या घेतल्या, 10 विकण्याकरता घेतल्या, 1 डेमो करता घेतली, तेव्हा तिथे काय होत आहे? सच मोटर व्हेकल. इथे सेड नाही आहे, सचचा अर्थ बदलतो. सचचा काय? तुम्ही त्या काइंडच्या गाड्या विकण्याकरता ही गाडी घेतली आहे ना, मग तुम्ही सचमध्ये कव्हर होता. आणि सेड म्हटला असं, जी गाडी घेतली आहे ती फर्दर सप्लाय होत असेल तर ITC मिळेल. तुम्ही गाडी घेताय 11वी, पण 11व्या गाडीमध्ये तुम्ही 10 गाड्या विकताय, तिकडे त्या काइंडच्या विकताय, तर तुम्हाला ITC मिळेल. या प्रकारचं त्यांनी इंटेन्शन हे दाखवलं की आमचं इंटेन्शन हा आहे. त्यामुळे तुम्हाला सच मोटर व्हेकल तुम्ही सप्लाय करत असाल तर तुम्हाला ITC मिळेल. पण तुम्ही सच मोटर व्हेकल सप्लाय करत नसाल, सप्लाय करण्याकरता तुम्ही त्यांना मदत करताय, तर तुम्हाला ITC मिळणार नाही. असे त्यांनी पॉईंट दिले त्यातला. आणि परत यात हे म्हटलंय की आता बघा, गुड्स आहे आणि कॅपिटल गुड्स आहे, याचा ITC मिळतो. त्याप्रमाणे जर आम्ही सांगतोय की हा ITC घेता येईल, तर कॅपिटल गुड्सही घेता येतो आणि इनपुटचा पण घेता येतो. पण जर सेक्शन 16(3) तुम्ही रेफर करा. 16(3) काय सांगतो? 16(3) काय सांगतो की तुम्ही एक गाडी घेतली होती मार्चला, ओके, हे क्रेडिट आलेलं आहे सप्टेंबरला. तुम्ही फेब्रुवारी मार्चला एक गाडी घेतली होती आणि ती कॅपिटलाइज तुम्ही केलेली आहे, आणि तुम्ही त्याच्या इनवॉइस व्हॅल्यूवरती, म्हणजे सप्लायची व्हॅल्यू प्लस टॅक्सची व्हॅल्यू मिळून जी व्हॅल्यू येते ती कॅपिटलाइज केली आहे. आणि तुम्ही जर त्याच्यावरती डिप्रिशिएशन काढलं असेल तर ITC मिळणार नाही. 16(3) सांगतो. 16(3) ऑलवेज कन्सिडर करायला लागतो की मी जे परचेस केलं आहे, कॅपिटल गुड्स परचेस केलं आहे, संपूर्ण व्हॅल्यूवरती जर का डिप्रिशिएशन काढलं, म्हणजे टॅक्स कंपोनंट डिप्रिशिएशन काढलं, तर ITC मिळणार नाही. ITC घ्यायचं असेल तर डिप्रिशिएशन काढताना फक्त त्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्याच्यावरच डिप्रिशिएशन काढलं गेलेलं असलं तर ITC मिळू शकतो. आणि तुम्हाला माहिती नव्हतं की हे क्लिअरपणे येणार आहे.
माहीत नाही आपल्याला. तुम्ही काय केलं, संपूर्ण माझं रेकॉर्ड केली, डिप्रिशिएशन काढलं, 31 जुलैला रिटर्न फाईल केला. आता तुम्हाला याचा आयटीसी नाही मिळाला. आलं लक्षात. आणि दुसरं, सपोज तुम्ही आता एप्रिलला घेतली ती मुंबई, तुम्हाला कळलं तिथे आलंय. आता तुम्ही काय कराल, तो आयटीसी तुम्ही एप्रिलला घेतला नसेल, हे तुमचं 24-25 आहे ना, तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटला तुम्ही पहिले कॅपिटलाइज केलं आहे, ते पुढे जाऊन तुम्ही ते विकणार आहात. आणि तुम्ही इन्कम टॅक्स फाईल कधी कराल, आता पुढच्या वर्षी कराल ना, 24-25चा. तुम्ही एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये कुठली आता अशी प्रकारे डेमो व्हेकल घ्याल, तर तुम्ही ती कॅपिटलाइज नाही करणार, तुम्ही त्याचा आयटीसी घ्याल, घेऊ शकता आयटीसी. याने दिलं ना क्लिअरिफिकेशन. आता ते कॅपिटलाइज जरी केलं तरी याचा आयटीसी घेणार तुम्ही आता. आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्ही विकाल त्यावेळेस तुम्ही मगाशी बोललात ते 18(6) प्रमाणे तुम्हाला त्याचं बघा, कारण तुम्ही कॅपिटलाइज केलंय, घेताना कॅपिटलाइज केलंय. तुम्ही 24-25ला जेव्हा मशिनरी घ्याल, आयटीसी घ्या, घेऊ शकता तुम्ही. 16(3) प्रमाणे तुम्ही त्याचा डिफरन्स त्यावरती काढलेला नाही ना, टॅक्स कंपोनंटवरती घेऊ शकता तुम्ही आयटीसी. पण जेव्हा विकाल तेव्हा 18(6) कन्सिडर करा. तुम्हाला महत्त्व कळतं 18(6) किती आहे, कुठे कुठे आहे. आणि ह्यातनं मला काय आलं, त्यांचं इंटेन्शन त्यांनी यात क्लिअर केलं. इंटेन्शन बघा, तुम्ही शब्द नका बघू, आम्ही जे शब्द लिहिले आहेत तिकडे सेड किंवा सच वापरतो, तेव्हा इंटेन्शन वेगळं आहे. म्हणजे आपण एवढ्या बारक्याने बघत, तुम्ही बघा आता तुम्हाला मी हे पहिल्या क्लासला घेत नाहीये, आता हे आपला 23वा क्लास आहे. तुम्ही 45 तास माझ्याकडनं काहीतरी ऐकलंय. 22 क्लास झाले म्हणजे आपण जो काय 2-2.25 तास ऐकतो, तुम्ही ऐकता मला. तुम्ही 45 तास ऐकल्यानंतर तुम्ही जेव्हा हे ऐकताय तेव्हा तुमचा ऐकण्याचा स्तर वेगळा आहे, लक्षात घ्या. मी पहिल्या क्लासला कोणाला सांगणार नाही, पहिले 10 क्लासमध्ये कोणाला सांगणार नाही. पण तुम्ही जसं जसं पुढे पुढे जाल आणि वेगवेगळा अभ्यास कराल आणि असे क्लिअरिफिकेशन तुम्ही ऐकाल ज्यावेळेस, त्यावेळेस तुमचा लेवल ऑफ थिंकिंगमध्ये फरक पडतो, तुमचा विचार करण्याचा स्तर बदलतो, हे लक्षात घ्या. शेकडो लोक आता हे तुम्ही हे बघा, तुम्हाला यूट्यूबवरती अशा प्रकारे या क्लिअरिफिकेशनवरती अनेक लोकांनी व्हिडिओ बनवले. तुम्ही 4-5 लोकांचे व्हिडिओ ऐकलेत, त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या लोकांनी काय काय समजून घेतले. प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे, समजून घेण्याची आकलन शक्ती वेगळी आहे. पण त्यातनं आपल्याला काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मला इंटेन्शन वरती एक जण बोललं आहे, ते मला आवडलं, की त्यांनी सांगितलं बघा इंटेन्शन काय. आणि ते स्वतः म्हणतात की आम्ही सच वापरलंय, आम्ही सेड वापरलंय, याचा आमचा उद्देश काय, हे यात ते सांगतात. म्हणजे हे त्यांनी 4 पेजचं जे काय त्यांनी दिलेलं क्लॅरिफिकेशन आहे. म्हणजे मी तुम्हाला जे इंटरप्रिटेशन दिलं आहे त्यातून ज्या वेळेस क्लॅरिफिकेशन येतात ना, त्यातनं एक वेगळा व्ह्यू आपल्या समोर येतो, वेगळा दृष्टिकोन लॉ मेकरचा आपल्या समोर येतो. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत आपण हेच बोलणार की जे मशिनरी घेतली आहे ती विकायला घेतली आहे, त्यामुळे ती 13 आहे का 12 आहे का 4 सीटची गाडी आहे, तिचा आयटीसी मिळणार आहे. पण डेमो व्हेकलचा आपण कधी विचार केला नव्हता. जे सहन करतात, नुकसान ज्यांचं होतं तेच क्लिअरिफिकेशन मागणार. पण त्यांनी क्लिअरिफिकेशन मागितलं म्हणून आपल्याला कळलं की इंटेन्शन बघा, शब्द हे संवाद साधण्याकरता आहे, आशय स्पष्ट करण्याकरता आहे. पण इंटेन्शन काय शब्दात मांडलं गेलं आहे, त्याचा इंटेन्शन काय. 2 ठिकाणी त्यांनी हा शब्द वापरला, इंटेन्शन. आता आपण हा सेक्शन बघितला 17वा. यात काय दिलं आहे, जर इनपुट टॅक्स आहे, बिझनेस पर्पज यूज केलं जाते, आयटीसी यायला इलिजिबल आहे. नॉन बिझनेस पर्पज आयटीसी मिळत नाही. इन्व्हर्ट सप्लाय घेतला नॉन बिझनेस पर्पज. तसंच एक्झाम बघितला आपण, एक्झाम सप्लाय करता इनपुट टॅक्स पे केला कशा करता, एक्झाम सप्लाय करता, आयटीसी मिळणार नाही. आणि मग आपण पुढे कुठे आलो, 42-43 काय सांगतो, कॉमन क्रेडिट म्हणजे रेंट आहे फॅक्टरीचं, रेंट पे केलं
त्याच्यावरती टॅक्स पण द्यायला लागला. आता काय होईल, फॅक्टरीमध्ये एक्झाम सप्लाय पण होतो आणि टॅक्सी सप्लाय पण होतो. मग संपूर्ण अमाऊंटचा ITC मिळेल का? इंटरनेट सर्व्हिस आहे त्याच्यावरती ITC पे केला आहे. आणखीन काय रिपेअर मेंटेनन्स त्या फॅक्टरी प्रिमायसेसचं आहे छोटं मोठं, जे कॅपिटलाइज नाही होत, त्याचा ITC मिळतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे एक्झाम सप्लाय करता किती अमाऊंट आहे आणि टॅक्सेबलला किती आहे हे ठरवता येत नाही. इथे तुम्ही काय करणार? तो ITC हा कॉमन ITC आहे. मग त्यातला काही ITC घेता येईल आणि काही ITC घेता येणार नाही. त्याकरता एक रूल 42 आहे. इथे इनपुट सर्व्हिसेस आणि कॅपिटल गुड्ससाठी रूल 43 हे दिले. रूल 42 अपॉर्चमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस रूल 42 आणि अपॉर्चमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑन कॅपिटल गुड्स रूल 43. आता याच्यामध्ये जो ITC ऑटो पॉप्युलेट होतो, पोर्टलला माहिती नाही आहे की ह्याच्यामधला माझ्याकडे टॅक्सेबल सप्लाय करता किती ITC वापरतोय मी, एक्झामला किती वापरतोय, ब्लॉक क्रेडिट काय माझं, हे पोर्टल बघत नाही. पोर्टल काय करतो, जे सप्लायरनी इनवॉइस माझ्या नावाने, मी टॅक्सपेअर असेल माझ्या नावाने, मी जर रिसिपेंट आहे माझ्या नावाने जे इनवॉइस बनवले सप्लायरनी, जो दिवसाला 1 भरतो ऑटो पॉप्युलेट होऊन माझ्या 2B मध्ये येतात. आणि 2Bतना कुठे येतात, या ऑल अदर ITC मध्ये येतात. आले इथे का? इथनं मला बघायचं आहे की 38, 42, 43, 17, 5 प्रमाणे किती ITC रिव्हर्स करायचं आहे. आणि माझ्याकडे इनवॉइस नाही आहे, संपूर्ण गुड्स त्या महिन्यात आलेले नाही आहेत, त्या एक लॉट नेक्स्ट मंथला आला आहे, तर नेक्स्ट मंथला ITC घ्यायचं आहे त्याप्रमाणे. किंवा दुसरं अजून काय बघितलं आपण, 180 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं सप्लायरला, तर रिव्हर्स करा. मग हे रिव्हर्स जे करायचे ती अमाऊंट इथे येईल अदरमध्ये. आणि मग फायनल ITC जो नेट ITC अवेलेबल आहे तो खाली येईल. आता रूल 42-43 प्रमाणे यातली अमाऊंट कुठल्या इनवॉइसची किती आहे ते कॅल्क्युलेट करून तेवढी अमाऊंट इथे रिव्हर्स व्हायला पाहिजे. आता पहिले तिकडे जी अमाऊंट आलेली आहे धरून झाला ती 100. ओके, 100 आहे. याच्यामध्ये पर्सनल यूज करता काहीतरी वस्तू घेतल्या, बिझनेस पर्पज घेतल्याच नाही, तर 16 अलाउड करत नाही की तुम्ही तो ITC घ्यावा, 10 मायनस होते. ओके. दुसरं एक्झाम क्रेडिट, हे एक्झाम सप्लाय करता घेतलं ते पण 10 आहेत. 17-5 प्रमाणे 5 आहेत. म्हणजे हे 3 जे आहेत हे मायनस करून 75 बिझनेस पर्पज मी 75 घेतले. हे पर्सनल पर्पज आहे, हे बिझनेस पर्पज जरी असले तरी हे एक्झाम सप्लाय करताय आणि हे ब्लॉक क्रेडिटमध्ये गेल्यामुळे हे 2 ITC घेता येणार नाही. आता या 75 पैकी 55 असे आहेत की जे टॅक्सेबल सप्लाय आणि झिरो सप्लाय करता घेतलेला इनवर्ट सप्लाय त्याचा ITC 55 आहे. म्हणजे 55 तुम्हाला 100% मिळणार आहे ITC आणि 25 हा मिळणार नाही आहे. बरोबर आहे, 55 मिळणार आहे. यात इथपर्यंत क्लिअर आहे. आता 20 जो आहे तो कॉमन क्रेडिट आहे की ना हा एक्झाम सप्लाय करताय, ना हा नॉन बिझनेस पर्पज आहे, ना हा ब्लॉक क्रेडिट आहे. हा कशाकरता वापरला? 20 टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लाय करता वापरलेला 20 रुपये आहे. 20चा ITC आहे. मग या 20 मधले किती मिळतील आणि किती मिळणार नाही, म्हणजे याच्यामध्ये किती ITC अवेल करता येईल आणि किती रिव्हर्स करायला लागेल हे कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे पहिले तुम्ही प्रत्येक इनवॉइस वाईज मी इनवॉइसची फाईल काढीन आणि त्यात जाऊन बघीन. फाईल काढून यात बघीन की हे माझे एवढे इनवॉइस आहेत. तर मी काय करेन, इथनं पहिले बघीन अरे हे काय, हे माझं पर्सनल यूजचं आहे, एक बाजूला टाकायला. असे मी 10 बाजूला काढले. दुसरा इनवॉइस काढला, बघितलं अरे हे काय एकदम सप्लाय करता वापरलं आहे, हे वेगळं. अशा मी 4 कॅटेगरी पाडल्या. कुठल्या? नॉन बिझनेस पर्पज, एक्झाम, ब्लॉक क्रेडिट आणि मग टॅक्सेबल सप्लायला.
मग 5वी कॅटेगरी माझ्याकडे काय आली, अरे हे ह्यातलं हे जे मागवलं आहे हे कसलं आहे, हे इंटरनेटचं बिल आहे, हे कॉमन क्रेडिट आहे, हे रेंटचं बिल आहे, हे कॉमन क्रेडिट आहे. हे संपूर्ण टॅक्सेबल्स आपल्याला पण वापरलेलं नाही आहे आणि एक्झाम पण वापरलेलं नाही आहे, म्हणजे हे कॉमन क्रेडिट झालं. अशा मी 5 कॅटेगरी जेव्हा काढतो तेव्हा 5वी कॅटेगरी माझी बनते ती ही 20. मला कळल्या कॅटेगरी T1 T2 T3 3 झाल्या, T4 आणि कॉमन क्रेडिट हे 20 आहे. त्या 20मध्ये या महिन्याचा जो टर्नओव्हर आहे तो मला पाहिजे, तो किती आहे आणि या महिन्याचा एकदम सप्लाय किती आहे हे पाहिजे. एकदम सप्लाय आहे 400, टर्नओव्हर आहे 1000 आणि 20 रुपये काय ITC आहे. 1000ला 20 तर 400ला किती, 400 काय एकदम सप्लाय, म्हणजे 8 रुपये काय होईल, रिस्ट्रिक्ट होईल. 8 जो आहे हा रिस्ट्रिक्ट होईल, म्हणजे 8 रिस्ट्रिक्ट झाला आणि वरती 25 रिस्ट्रिक्ट झालं. एवढं ITC घेता येणार नाही, बाकी 55 घेता येईल. आणि प्लस त्यांनी काय केलं इकडे, इथे जेवढी अमाऊंट आहे इथे त्यातली 5% नॉन बिझनेस पर्पज म्हणून तेवढी अमाऊंट रिड्यूस केलीच जाईल. मग इथे याच्यामधनं आपण एक कमी केले, म्हणजे मला 12 ITC न मिळता 11 मिळाला आणि हे 5% नॉन बिझनेस पण काढले. अशा प्रकारे हे मी रिवर्स करीन आणि बाकीची अमाऊंट जी आहे ती अवेल करता येईल. म्हणजे याप्रमाणे 20मधनं 9 गेले तर 11 ITC मिळेल, 11 मिळेल आणि 55 मिळेल. 100 तिथे आले तर मग रिव्हर्समध्ये रूल 42-43मध्ये ती अमाऊंट टाकावी लागेल. कळलं ना एवढं. आता हे दर महिन्याला करायचं आहे, दर महिन्याला करायचं आहे. पण ह्या दुसरा एक ऑप्शन असा आहे की जर दर महिन्याला हे करता आलं नाही तर वर्ष संपल्यानंतर पण करता येतं. आता जर वर्ष संपल्यानंतर केलं तर जे काय रिव्हर्सल होईल, सपोज आता हे 23-24 वर्ष संपलं, ओके, यात मी ते घेतलं असेल तरी पण मला काय सांगितलं जातं की तुम्ही एकदा वर्ष संपल्यानंतर परत एकदा काय करा, रिकॅल्क्युलेट करा. ITC जास्त रिव्हर्स झालाय तर काय करा, ITC अवेल करा. कमी रिव्हर्स झालाय तर जो शॉर्टफॉल आहे तेवढा रिव्हर्स करा. आता असं कसं होऊ शकतं, असं होऊ शकतं कारण त्यांनी असं म्हटलंय की जर माझ्याकडे एखाद्या महिन्यात एक्झाम सप्लायच नाही आहे, इफ नो टर्नओव्हर ड्युरिंग द टॅक्स पिरियड व्हॅल्यूज नॉट अवेलेबल, तर मग लास्ट पिरियडचा टर्नओव्हर घ्या. या मला एक्झाम सप्लाय नाही आहे, मागच्या मला एक्झाम सप्लाय होता ना, तो किती होता, तेवढा ITC रिव्हर्स तुम्ही कराच. समजा माझ्याकडे 10 महिन्यामध्ये एक्झाम सप्लाय 12 महिने नव्हता, 10 महिने असे होते की ज्यात दोन्ही सप्लाय, एक्झाम आणि टॅक्सेबल, आणि 2 महिन्यामध्ये आता बघा जसं तुम्ही बघाल बऱ्याच कंपन्या अशा आहेत जे दूध, आईस्क्रीम, दही वगैरे विकतात. आईस्क्रीमचं प्रोडक्शन पावसाळ्यामध्ये बिलकुल होत नाही, जुलै ऑगस्टला बिलकुल होत नाही, जूनपर्यंत होतं, जुलै ऑगस्टपर्यंत करतात. जो स्टॉक मार्केटला आहे तोच चालतो. परत सप्टेंबरला थोडंफार प्रोडक्शन चालू होतं, ऑक्टोबरला सप्लाय होतो. मग जर ते 2 महिने बिलकुल तो सप्लाय करतच नसतील, असं होऊ शकतं ना काय सीझनप्रमाणे, पण ते काय म्हणतात रूलमध्ये, एक्झाम सप्लाय जर होत नसेल तरी पण तुम्ही व्हॅल्यू घ्या लास्ट मंथची आणि ते रिव्हर्स करा. मग याप्रमाणे रिव्हर्सल जास्त होऊ शकतं. मग जास्त झालं असेल रिव्हर्सल तर तो ITC तुम्ही अवेल करा परत. पण दोनदा कॅल्क्युलेट करा, एकदा मंथली करा, एकदा इयरली करा. हे दोनदा करायला लावतं, रूलप्रमाणे हे दोनदा करायला लागतं. आणि जर मी केलंच नाही, समजा मी केलंच नाही किंवा समजा मी इयरली करतो तर मला इंटरेस्ट भरायला लागतो जो 1 एप्रिलपासून यायला लागतो. 1 एप्रिलपासून मी दर महिन्याला करतोय आणि इयरली करतोय. जर ITC कमी अवेल केलाय तर तुम्ही कमी रिव्हर्स केलाय तर रिव्हर्स करा, शॉर्टफॉल येतो आणि इंटरेस्ट भरा.
जर मी केलाच नाही, समजा मी केलाच नाही, 12 महिन्यांचा एकदम करतो मी, जेव्हा मार्च रिटर्न फाईल मी एप्रिलला करीन तेव्हाच करतो, तर 1 एप्रिलपासून इंटरेस्ट आहे. असं नाही की इंटरेस्ट मला महिन्याला भरायचं आहे. कशाला मंथली करायचं? इयरलीच करीन मी, इयरली करीन. बघा, मी 12 महिने जेव्हा करायला जातो तेव्हा 12 महिन्याचे टॅक्स काय विचार करेल की ज्याला हे काम देऊ तो बोलेल हे काम एक्स्ट्रा आहे, याचे पैसे एक्स्ट्रा द्या. 1000, 2000, 5000, 4 लागेल ना हे करायचं काम, त्यापेक्षा एकदाच करा. किती इंटरेस्ट लागेल? 50,000 भरू. दोनदा परत करतच आहे ना, एकदाच करा, एकदाच करा, विथ इंटरेस्ट भरून टाका. आणि दुसरी गोष्ट, इंटरेस्ट समजा नाही भरला, लागेल डिपार्टमेंट देऊ. इंटरेस्ट होतं, इंटरेस्ट लागत नाही. कळलं तुम्हाला? आता हा पण एक असा पॉईंट आहे की जो एकदम अप्लाय करतो त्यांनी काय रिव्हर्स करणं अपेक्षित आहे की नाही? त्याच्याकडे टॅक्सेबल आणि एकदम दोन्ही सप्लाय आहे, त्यांनी रिव्हर्स करणं अपेक्षित आहे. मंथली नाही केलं, इयरलीच आहे. पण नसेल केलं तर तुम्ही रिव्हर्सल का नाही केलं? तुमच्याकडे असे कुठे सप्लायच नाही का? नॉर्मली इंटरनेटचं बिल सगळ्यांकडे असतं, त्याचा ITC घेतला आहे का? मग रिव्हर्सल का नाही केले? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑडिट करायला जाल तेव्हा तुम्हाला हा पॉईंट पाहिजे की तो व्यक्ती टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही सप्लाय करतो का? करत असेल त्याला स्टडी करून द्यायचं की बाबा याची जे ज्या 3B भरले यात कुठे रिव्हर्स केला आहे का? नाही केला तर मग बघायला लागेल इनवर्ट सप्लाय कुठले कुठले आहेत जे अपेक्षित आहेत की त्यांनी रिव्हर्स करायला पाहिजेत. इयरली तरी ॲटलिस्ट करायला पाहिजे. इयरली करणं सोयीस्कर पडतं, कारण दोनदा करायला सांगितलं आहे. मंथली पण करा आणि इयरली पण करा. रूल 43ला हा ऑप्शन नाही. एक तुम्हाला क्लिअर झालं एवढं? पहिले इनवॉइस वाईज काय करा, ब्रेकअप घ्या. ITC माझा अकोमोडेट तिथे ऑटोमोबाईल किती झाला? 100. याते मी कॅटेगरी पाडीन काय? नॉन पर्सनल यूज का आहे का? एखादी कंपनी समजा प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्याकडे असा नॉर्मली प्रॉपर्टरशिपमध्ये असं होतं की घरच्या कामाकरता वस्तू घेतल्या सगळीकडे सांगून ठेवल्या सगळ्यांना की GST नंबर द्या, काही परचेस करा. कंपनीमध्ये असं होत नाही, त्यामुळे तिकडे पर्सनलचा काही येत नाही. एक्झाम सप्लाय येईल, ब्लॉक क्रेडिट येईल, त्यानंतर मग कॉमन क्रेडिट येईल. त्याप्रमाणे मग काय करा, एक्झाम सप्लाय पाहिजे किती आहे, टर्नओव्हर किती आहे आणि एक्झाम सप्लाय कसा काढायचा. एक्झाम सप्लाय महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्हाला त्यांनी सेक्शन 17(3) मध्ये एक्झाम सप्लाय कसा काढायचा हे दिलेलं आहे की एक्झाम सप्लायमध्ये काय घ्यायचं. या फॉर्म्युला करता रूल 42 करता एक्झाम सप्लाय करता काय घ्यायचं दिलेलं आहे, त्याप्रमाणे एक्झाम सप्लाय आला पाहिजे. एक्झाम सप्लाय फक्त एवढाच मर्यादित नाही आहे की मिनिंग ऑफ एक्झाम सप्लाय 247 क्लॉज प्रमाणे नील रेट आणि हे नाही आहे, प्लस हे घ्यायचं. आठवतं ना मागच्या वेळी एक्सप्लेन केलं होतं ते हे सगळं विचार करून ती व्हॅल्यू घेऊन प्लस जे हे सिक्युरिटी विकल्यात त्याची 1% व्हॅल्यू घ्यायची आणि लँड बिल्डिंग विकली असेल तर याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू ही एक्झाम सप्लायमध्ये ॲड होते, हे लक्षात घ्या. RCM टॅक्सवर सप्लाय करतोय पण रिसिपेंटला टॅक्स भरायचा आहे, तर ती व्हॅल्यू पण एक्झाम सप्लायमध्ये येते. आणि जेव्हा आपण तिथे व्हॅल्यू अपोर्शन करतो तेव्हा एक्झाम सप्लाय डिवाइड बाय टर्नओव्हर इंटू कॉमन ITC हा फॉर्म्युला आहे. याप्रमाणे तेवढा ITC रिव्हर्स होईल. इथे ब्रेक घेऊ आपण आणि रूल 43 ब्रेक नंतर बघू.